सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाची पेढी घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। विनोदाच्या ठेवींवर हास्याचं व्यास देणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया। त्यांना कौतुकाचा धनादेश देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ विश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, एका लग्नामध्ये रंगणार आहे मानापमानाची पंगत, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या खमंग सादरीकरणासाठी। जे सादरीकरण घेऊन मंचावर येत आहेत सातारचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले। निवांत का? व्यवस्थित ना? वा वा वा, बेस्ट। नमस्कार 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 म्हणलं। निवार जेवायचं बरं का? मानेंच्या बहिणीचं लग्न आहे, मृणालचं लग्न आहे, जेवाय हाय गाय करायची नाही अजिबात। कसं आहे जेवण? कसं आहे? एक नंबर आहे का नाही? एक नंबर आहे, असणारच की हो। जेवा जेवा जेवा, मानेंचं लग्न आहे, हाय गाय करायची नाही। जेवा बिंदास, जेवा बिंदास रेटून जेवायचं। काय वाढू? ही पांढऱ्या रंगाची आंबट बासुंदी वाढा। मठ्ठाच तू मोहिते त्यो काय बोलताय तुम्ही? लगा आंबट बासुंदी ठेवते का लग्नात कोण? काय तुम्ही ए पोरांनो, आणि मठ्ठा द्या मठ्ठा। हा बोला की। ही केशरी रंगाची मच्छर अगरबत्ती। जिलेबी आहे मोहिते ती। काय मुद्दाम करताय का हो तुम्ही? मुद्दाम करताय ना? खरं सांग, तुम्ही त्या विराज जगतापचे असिस्टंट आहे ना? तेव्हा आमचा सिनियर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठे बोलवत नाही ती। जेव्हा आलाय दादा जेव्हा, बरं झालं त्याला घेऊन आला नाही, त्यानं एक व्यवस्थित होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या। ओके आहे ना? ही घातलं LG बांधण हिंग, मस्त लागतं का नाही? विषयच नाही, निवांत होऊ द्या। काय लागलं सांगायचं, मी स्वतः उभा आहे इथं। माने, स्वागत आहे तुमचं। नमस्कार वहिनी। नमस्कार नमस्कार। होय शपथ, लईच भारी वाटलं हो, माझ्या बहिणीच्या लग्नात आला तुम्ही। हो म्हणजे मलाही आनंद झाला इथे. आनंद झाला। खरं सांगू का, मी आई शपथ वाटलं नव्हतं माझ्या बहिणीच्या लग्नात याल तुम्ही। खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय, एवढ्या वर्षांचं वितुष्ट आहे आपल्या दोन खानदानांमध्ये। हा, एवढी भांडणं आहे ती आपली, एवढी म्हणजे अख्ख्या जगाला माहिती ती। पण चौगुले, बरं वाटलं मला। खरं काय वाटतं सांगू का तुम्हाला, म्हणजे आपल्या पूर्वजांची असू द्या भांडणं, त्यांची त्यांची होती, पण आपल्या पिढीनं ती पुढे नेता कामा नाही। बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे। त्याच्यामुळे माझा प्रयत्न चाललेला आहे। मी आग्रहानं स्वतः बोलावलं तुम्हाला। काय वहिनी? बरोबर। पण केला होता का नाही तुम्हाला चौगुले? केला मी होता। स्वतः केला, केला होता का नाही? केला होता। मला एक मिठी मारू का अजून? मगाशी मारली होती। नाही, एक मारू द्या की हो। मला भरून तुम्ही आला चौगुले। बसा बसा बसा। नाही ऍक्च्युली बसा 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 इथं बसा बसा। मलाही ऍक्च्युली खूप आनंद झाला। मी नेहमी चेतूशी घरी बोलत असताना सांगत असतो की आपल्या पिढीने आदर्श घालून दिला पाहिजे पुढच्या पिढीकडे। बस झालं ना आता वितुष्ट, नाही, तेवढं, का? तेवढं. मी नेहमी म्हणत असतो तिकडे, हो, नाही हो, म्हणत असतात. का? येस 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 येस। पण फार छान वाटलं आज आपण भेटलो ते। एवढ्या वर्ष- आम्हालाही अनेक वर्षापासून तुम्हाला आमच्या घरी बोलवायचं होतं, काय चेतू? हो, बोलवायचं पण निमित्त मिळत नव्हतं, त्यामुळे जरा बोलवायचं तुम्ही बोलला असता नाही तरी आलो असतो हो, मी काय. बोलवायचं होतं, पण आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न करायचं होतं, पण ती काय नाक्यावरच्या फुगेवाल्या बरोबर पळून गेली ना, मग चान्स नाही मिळाला। हे कशाला सांगतेस तू? हे नाही सांगायचं ना। पण पळून गेली ना,
हो बरोबर आहे पण हो आपण लाख लपवू पण ते फुगे गॅस ते आकाशात वर जाणार ते दिसणार सगळ्यांना कसं लपणार पण आपण सांगा कुठे काय बोलायचं याची पोच हवी ना तुला चौगले. थांब ना जरा सॉरी खरं आहे का म्हणजे ती तुमची पोरगी पळून गेली ती फुगवाल्या बरोबर काय भानगड होती नेमकी काही नाही ॲक्च्युली 20 सेकंदात त्याने 45 फुगे फुगवले ही इम्प्रेस झाली आणि गेली नाही नाही असं नाही होत. हो म्हणजे नंतर त्यांनी मला मेसेज सुद्धा केला होता की बंदे के सास में दम है मैं जाती हूँ असं गेली होती आता ह्या मेसेजवर आता मी काय रिॲक्ट होणार नाही का म्हणजे अजूनही तो अनुत्तरित आहे मेसेज मी काय नाही नाही पण आता सगळं चांगलं चाललंय हं तिचं होय ना हो, आता ती फुगे पण फुगवायला लागलीये परवा तिने मला व्हिडिओ पाठवला तुम्हाला दाखवते नको. एका दमात 26 फुगे फुगवले एका दमात 26 हे बघा आधी कसं 10-12 फुगवायची ना तेवढं दम लागायचा तिला. प्रगती आता आहे, 26 प्रगती आहे प्रगती आहे फुगे म्हणजे आता ती मला वाटतं काय नको 56 वगैरे अशी चिट्ट्या मारू हा आपण. हा हा अभिमानाने सांगण्यासारखं नाहीये ना ते फुगे फुगवणं हे हो, तो थांब ना. मुलीच हा. पण आनंद वाटला तुम्ही इकडे बोलवलं मला खरं सांगू. विषयच नाही हो चौगुले आता किती दिवस आपण भांडत राहणार आहे नाही, बरोबर आहे. दुश्मनी किती टिकणार आहे का लय का अगदी बरोबर अगदी कुणी ना कुणीतरी पुढाकार घेऊन सोडवलं पाहिजे का नाही अगदी म्हणजे खरं बोलला त्यामुळे मी पुढाकार हेच तो क्षण आहे हा, हा. हेच क्षण आहे आता अख्ख्या जगाला चौगुले आणि मानेंची दुस्ती कळली पाहिजे हा, हा, था- हे योग आहे का नाही योग हो, योग आहे, योग आहे. आज आपल्या निमित्तानं नव्या नातीची सुरुवात होती बरं का? अगदी झालेली आहे. आपल्या खानदानाचं तिकडे काय का असं ना अरे नाही. किती का भांडणं त्यांनी पण आपण आता भांडायचं नाही नाही, आहे भांडायचं. त्याला का आता मुहूर्तच झाला पाहिजे मैत्रीचा हो हो झालाय असं समजू शकतो अरे आपण झालं. तुम्ही आता बसा तुम्ही जीवनच जायचं आता चौगुलांसाठी चांदीची ताटं घ्या रे दोन नाही नाही ऐका माने ऐका जेवण नको आम्ही वधूवरांना भेटतो अहो, आणि जातो कारण जरा hot नव्हतं. अहो असं जेवल्याशिवाय खरंच जायचं ना, नाही, नाही. खरंच नाही ना. हो, चौगुले जेवल्याशिवाय नाही जायचं. जायचं बसा तुम्ही पण- अहो ते जेवायचं. एवढा आग्रह करतायत तर जेवून जाऊयात ना तसं नसतं नाही तर मग तुम्ही मला घरी गेल्यावर वरण भाताचा कुकर लावायला लावाल तो मी लावणार नाही आधीच सांगते नाही तसं नाही जेव्हा म्हटल्यावर लगेच जेवायला बसायचं अहो, नसतं मानेंच्या लग्नाला आलाय का कोणाच्या आलाय तुम्ही तुमच्याच आमच्या आलाय. अब्रू काढता येईल का नाही, तुम्ही? awkward होतं असं नाही, थोडंसं असं म्हणून नाही. इथं आलाय तुम्ही घरी जाऊन कुकर भात लावणार असं नाही हे सांगतात. बसा मी ऐकणारच नाही बसा तुम्ही ठीक आहे, बसा, हरकत- जीवनच आहे ओ साधावन. बसतो मी बसतो माझं माझं मला ओव्हरऑल मी काय म्हणते तसं नाही, झालंय हरकत मला एकदम म्हणजे. पण अगदी थोडंसंच द्या म्हणजे काही नाही, नाही, विषय मी आणतो ताट आणतो पाहिजे तर मी नाही जाऊ वसा हो तुम्ही असं ऑकवर्ड होऊ नका अगदी का चांदीची ताटं म्हणलं की तू साध्या ताटात देऊ का पाहिजे हो तेच द्या साधी ताटं आणतो हो पाहिजे चालेल तुम्ही बसा मी घेऊन येणार पाहुणा आहे तुम्ही आमचा आज हो, हो. निवांत बसा. मी आलोच घेऊन लगेच ए, 2 ताटं करा रे. जेवून थांब ना जायचं जरा तू लगेच ते जेवून जा म्हटल्यावर हो बसतो असं नसतं करायचं ना घरी गेल्यावर कोण करेल तीनदा चारदा म्हटल्यानंतर हो म्हणायचं असतं ते मला माहिती होतं बसवणार थांब ना जरा तू पण छान वाटलं की नाही यांच्याकडे हा भेटून छान वाटलं की छान नाही वाटलं. कम्युनिकेशनचा हा फायदा असतो माणसाने बोललं पाहिजे एवढ्या वर्षांचं वितुष्ट असतं बोललो आणि गेलं की नाही गेलं दूर झालं संपलं, असं आता गंमत- सगळं संपलं म्हणून सांगतो या घेऊन या आले, या. आलेला आहे गरमागरम जेवण वा 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 या इथं ठेवा. हा, आलाय त्यालाही खायला घाला खूपच बारीक आहे हा नाही, नाही, तसं- नाही येताना कसा लाजलं हो तो पोरगं. असा आला म्हणून म्हटलं बाकी काय. लाजावलं पोरा नाही नाही लाज आला असं काय तुम्ही घ्या मट्टा घ्या हो बाबा. जेवा जेवा करा सुरू करा निवांत होऊ द्या बरं का मी आहे इथं चौगुले हो. व्यवस्थित होते काय लागलं सांगायचं बरं का मला हो हो सांगतो स्वतः इथं थांबणार आहे होय, अरे नका तुम्ही प्लीज आई अहो तुम्ही हरकत चौगुले नाही. असं नका करू हो, हो. जेवा ओ लाईस व्हॉइस वा 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 खरं सांगू का चौगुले म्हणजे मी तुम्हाला बोलावलंय खरं पण म्हणजे अवघड होतं बरं का सगळं होय म्हणजे घरातल्यांचा विरोध होता माझ्या हम्म. सगळी म्हणत होती नाहीच बोलवायचं चौगुलेला बोलवायचंच नाही पण मी त्यांना तिथं मिटिंगच घेतली लगेच सगळ्यांना बोलावलं म्हणलं नाही चौगुले येणार म्हणजे येणार अंगावर झाली हो माझ्या डायरेक्ट अंगावर मला म्हणते ते त्याच्या यायला चौगुले 1 नंबरचा नालायक माणूस आहे त्या भिकाऱ्याची लायकी आहे का आपल्या लग्नामध्ये यायची अजिबात त्याला बोलवायचं नाही मी म्हणणार काय करतोय तर परत अंगावर आली बरं तुम्हाला सांगतो ती सकू आत्या काय म्हणली असेल चौगुले जर का मांडवात दिसला का नाही तांगड्या तोडीन लाथ मारून हाकलेली बेनेला द्या म्हणलं अगं थेरडे घंटेचा आवाज आला तरी तुझा जीव जाईल ग बेने आणि तू चौगुलेला लाथ मारून हाकलणार होय ग ऐकायलाच मागणं तेव्हा मी ए गप का नवऱ्याला लात मारायचं बोलतोय ना तू नाही ते घंट्यामध्ये मी अडकले मला वाटलं त्याच्या पुढचं पण वाक्य ऐकलं नाहीस का तू नाही चौगुले मला लात मारायचं असं म्हणत नाही, होती सौख्यता असं नाही म्हणायला पाहिजे त्या म्हणली तशी माझं काही नाही
माझा तसा विषय नाही. मी स्वतःहून बोलवलं तुम्हाला असं करीन नाही, पण कसं असं नाही ते वाईट घरातली वाटतं हो बरोबर. ती शांत बसत नाही ती. मी तर म्हणलं हे बघा चौगुलेंचं खानदान असेल नालायक, मी तर म्हणतो हायच नालायक आहे, काही विषयच नाही. पण हे बघा चौगुले चांगला माणूस आहे. हाय तर आहे, मी बोलणार मग. माझा काय अगदी फ्रँकली सांगतो माझा काय प्रॉब्लेम आहे. हं? चौगुल्यांचं खानदान आहे नालायक म्हटल्यावर मला चीड येते. पण चौगुले चांगला माणूस आहे असं ते लोणी लावून ते वाक्य टाकताय, त्यांनी मी आता नक्की काय एक्सप्रेस द्यायचो मला कळत नाहीये. असा प्रॉब्लेम होता माझा. नाही, चौगुले, तुम्ही असं तुम्ही स्वभाव जेवा. तसा नाहीये त्यामुळे. नाही नाही तसा विषय नाही हो. ही कसं घरातली कालवा करते ती हो. माझा काय विषय नसतोय. कालवा की तुम्ही हा, मी कालवा करतो. कालवा? हो, नाही कालवा करतो रे. अहो कालवा हो कालवून जेवा. जिलेबी आहे ना कालवून कशी खाणार थांब ना जरा मला खाऊ अहो, दे. त्याला का आमच्याकडे लगा अशी जेवतात सगळी. बटाटा घेणार, वांग घेणार, भात जिलेबी बिलिबी काला करणार, वाढायचं निवार लग्नामध्ये सुट्टी असती तेव्हा. शेवटी काय आत गेल्यावर सगळं एकच होतं एक नाही. मग दुसऱ्या दिवशी आल्यावर कळतंय का भात आलाय का जिलेबी आली ती कळतंय का. कल्पनेला हॅट्स ऑफ आहे पण इथे नका बोलू. मी जेवत असल्यामुळे ना कृपया जेवत असताना हे कृपया बोलू नका. तसं माझा काही विषय नसतो. मी आग्रहानं तुम्हाला बोलवलंय. मला वाटतंय की खानदान तिकडे एका बाजूला आपलं विशिष्ट दूर झालं पाहिजे. नाही नाही, झालंय आता खरंच झालेलं आहे. ह्यांना मी सांगितलं, मी म्हणलं लय झालंय तुमचं आता अजिबात खपवून घेणार नाही मी. कळलं का. चौगुलेच्या विरोधात एक शब्द बोलायचा नाही. काय ते झालं तीस गिरावताय रे. हे बघा चौगुले असेल नालायक आहे, निच्छड आहे चौगुले, पण आपल्या खानदानाचा काय संबंध आहे. बोललो मी. नाही पण मी नाहीये नालायक निच्छड. मी नाहीये. का नाही आहे. का नाही असलं पाहिजे नालायक तुम्ही. नाही हा? तुम्ही नालायक असं तुम्ही भेटाय कोणाला. नाही, तुम्ही नालायक असायला भिवू नका. नाही, ह्यासनी नाही. काय बेचे माझ्या घरातलीच नेऊ. नाही, नाही, नाही. अजिबात बेच नाही तुम्ही. हे रे हे त्यांना काय बेचे तो. तुम्ही बिंदास नालायक बना. मी तर म्हणतो तुम्ही निच्छड पण बना. काय वहिनी बना निचड बना. अरे काय बोलतेस तू. ऐकतेस की नाही तू काही आजूबाजूला होत आहे ते. हो नाही पण मी चुकीचं बोलतच नाही ना चौगुले. हो तसं ना मी म्हणतो बना ना नालायक बनायला काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरातल्यांची परमिशन घ्यायची गरज नाही. नाही नाही तुमचं गैरसमज होतं. नालायक आणि निच्छड बनणं ही माझी महत्वाकांक्षा का बरं असेल. मला का असं वाटेल मला नालायक आयुष्यात नालायक एकदा बनलं पाहिजे असं मला का वाटेल मला सांगा बघू. तसं ना हे बघा तुमच्या त्या नातेवाईकांवर राग आहे त्यांची चेचायची आहे तुम्हाला म्हणून मग मला कशाला तुम्ही निच्छड नालायक बनवताय. असं नका करू. नाही तुम्ही लय प्रेशर घेऊन नाही प्रेशरचा प्रश्न नाहीये. तुम्ही आल्यापासून मी आता झाले 3-4 मिनिटं झाले मी जेवायला सुरुवात केलेली आहे. जेवा. नालायक बिलायक असं नका हो म्हणू. नाही तसं नाही. Words नका करू हे प्लीज. नाही चौगुले अहो असं कसं करीन मी. तुम्हाला बोलावलंय कशाला मी. होय जेवायला बोलवलंय. मी असं करीन का सांगा मी. नाही हे क्षण जुळवून आणलाय मी इतक्या वर्षांनी. मी अरे नाही चौगुले माझ्या आयुष्यात लय दुःख भोगले. ती खोटं नाही सांगणार. त्या दुःखामधनं मला कळलेलं आहे आनंद घेऊन पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे. वैरे आजपर्यंत रडलो नाही बरं का कवा मी. आज रडलोय. कुणासाठी रडलोय. फक्त चौगुलेंसाठी रडलोय. कोण आहे चौगुले. निचड. अरे अगं ऐकतेस का रे? अजून तू तिथेच आहेस. 8 होळी झाल्या त्याच्यानंतर गेलो पुढे आम्ही. थांब जरा ऐक ना जरा. वहिनी जेवा तुम्ही. जा. मी जेवणार आहे. जेवा मी सोडत नसते जेवण. जेवा. यांना जेवायला सांगा नाही तर घरी गेल्या मला कुकर लावायला लावतील मग अहो जेवा नाही ना. असं कसं ताट वाढल्यावर कसं कुकर लावायला लावते तुम्ही. जेवत नाही. जेव गपचूप जेव. चौगुले हा करा जेवा. काय आणू का लागलं काय नाही सांगा. नाही खरंच नको प्लीज नको. ही प्या की ही पिणं झालाय तुम्ही. हो मी घेतो मला जसं वाटलं तसं. येस बरं वाटलं बरं का. नाही खरं बरं ते वाटलं. आनंदाचा क्षण आहे. तुम्ही आलाय खरंच. आज खऱ्या अर्थानं माझ्या घरातल्यांचं डोळं उघडणार आहे तर त्यांच्या आईला त्यांना कळेल काय चीज आहे चौगुली. बरोबर म्हणजे. आहे. असं कसं अहो डोकं म्हणजे काय ती पुष्पा वहिनी. हम्म. त्या पुष्पा वहिनीने एवढं डोकं फिरवलं का नाही माझं तुम्हाला खोटं नाही सांगत मी. बघा 100 वर्ष मारणार नाही. 100 वर्ष हे मारणार कोण नाही. आहे कोण आहे? पुष्पा वहिनी. पुष्प काय गं वहिनी काय झालं. तर काय करतो यू. काय करतो म्हणजे. या डुकराला हित कशाला बोलले हावऱ्याला. ती डुकरीन कशाला आली हित जेवायला घ्यायला आली बाई. वहिनी काय बोलती सांगत तू. सांगितलं होतं ना त्यांना बोलू नको लग्नात म्हणून. वहिनी हो केवढं थरथरतीस जरा थांब की. थांब वहिनी तू तमाशा करले हित तू. तू तमाशा करू नको. अरे चांगला माणूस आहे चौगुले चांगला माणूस आहे. तू असं करू नको यार. काय नाही बोलत तो. काय नाही बोलत. काय नाही बोलत मला बोलतोस. तुला तर काय बाई नाही बोलत काय तर मी आणि ते डुक्कर आहे म्हणून सांगून ठेवते मारून नको नाही वहिनी तू जा ना यार. तू
नको काय नाही करणार तो. चल तू निघ, तुला थांबायचं असलं थांबला तर निघतो. निघ चल, अजिबात थांबायचं नाही इथं. अगं जा गे, हे काय करते जा. मलाच बोल, लय मोठी नाटकी आहे का तू, डोळ्यात पाणी बिनी आणून. चल मग माझं डोकं नको फिरवतो. चल चल जा. बघा तो कानात मुतल. तू तिकडे मला नको सांगू मुतायच्या गोष्टी तिकडे. काहीतरी बाबा टाकत बोलाय. बघा कशी माणसं आहे ती मग. काय काय झालं काय? डोकं फिरावती बाई. पुष्पा काय बोलली असेल आता. चांगलं सांगतो मी, चौगुले काय करणार नाही, चांगला माणूस आहे, चांगला काय म्हणली असेल कानात येऊन माझ्या. नाही मी इथे होतो, मला माहित नाही. तसं नाही, मला काय म्हणली की तू चौगुलेंना का बोलावलंस. बरं बोलावलंस ती बोलावलंस, तो स्वतः आला. आता आलाय तर आलाय, तो फुकटचं जेवणार आणि इथं तुला चिव्या घालून निघून जाणार म्हणून. हा ए बोलू दे का काय बोलायची ती, तू ना काय सांग मला. तेव्हा बोलला तर काय मी का बसणार आहे बघा. जायला सोडत नसतो मी, त्या तांगड्या तोडून आडवाच करीन माडवाच मग त्याला मी. लय जर केलं ना मग टाकलेला बुक्क्याच घालीन बुटक्याला मग. जायला तू नको सांगू मला. अरे बुट काय बोलल तो, त्याची हिंमत नाही मला बोलायची. मी सोडणार नाही. मग मी त्याच्या आईला आथड्यांच्या आतमध्ये हात घालीन, त्याचं रसगुल्लच काढीन बाहेर मग. एक मिनिट. ओ माने. मी माने का ओ कोण माने. हा? परस्पर माझ्या आतड्यातले रसगुल्ले तर कशाला काढणार तुम्ही. माझे रसगुल्ले मी बघेन ना. माझी इच्छा असेल तर मी देईन तुम्हाला ते रसगुल्ले माझ्या आतड्यातले. कारण नसताना रागाने हात आतड्यात घालायचा. आतड्याबरोबर दुसराच कुठला तरी अवयव बाहेर पडला तर काय करणार मग. नाही तसं नाही. विचार करा, आतड्यात कोणीतरी हात घालून रसगुल्ले काढले, कसं वाटतं ते हे करायला. नाही होत तुम्ही ही होताय बरं का. हाय पण हायफरचा प्रश्न नाहीये ना. तुम्ही सतत आल्यापासून माझ्या आतड्यात हात घाला, ह्याला मारा, ह्याला नालाय, तंगडी तोडा, हो करून हे करा, असं कसं चालेल ना. नाही बा, तुमचं जटर घेऊन मी काय करणार. ती काय एक्स्ट्रा सिलेंडर आहे का बाबा. बाबा संपलाय सिलेंडर, ह्यांचा लावला बाबा. नाही म्हणत आहे ना. नाही 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 तुम्ही जेवा बरं. हो मी जेवतोच आहे, पण हे कृपया नाही नाही नाही, माझं काय ही पुष्पा वहिनी तिच्यामुळे झालं, बाकी काय बरं, नाही. बरं. मी काय शेवटी मी कसं आहे हो, आपल्यामधलं ही दूर करायची ना खानदानांमधलं, त्याच्यासाठी बरोबर मला आहे. बोलवलं. मा- मी आधीचं सगळं विसरायला मी तयार आहे, नाही, पण बरोबर. तुम्ही जे आत्ता बोलताय ते घुसतंय. नाही नाही, बरोबर आहे, पण कसं होतं या घासाच्या आधी हे घुसतंय, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. कळलं का तुम्हाला. हे बघा तुम्ही माझ्यासाठी कोण आहे. चौगुले आहे तुम्ही. कोण आहे चौगुले सांगा बरं. चढ. अरे अरे तू ऐक ना ग बाई. हे अजून तिथेच आहे, जेवण आणि तिथे निच्चड, एवढंच माहिती आहे तुला आयुष्यातलं, दुसरं काही माहित नाहीये का. वहिनी तुम्ही तिसऱ्याच ग्रहावर आहे बरं का. मग तुम्ही जेवा तुम्ही थँक्यू काय अभिमान नाही सांग. थँक्यू काय म्हणतेस तू. नाही बा, ए मसाले भात एक नंबर. जेवा जेवा. किती दिवसांनी खाल्ला मी असा मसाले भात माहितीये. जेवा जेवा जेवा. काय लागलं की मग काय जिलबी बिलबी काय. नाही ना, नको नको चला. पण आनंद आज. नाही आनंद तर वाटलाच मला. फक्त ते तुम्ही ना असं बोल नका, लागतं नाही. माझा काय विषय आहे का चौगुले सांगा. माझं काय हे घरातली ओबी ही सोडणार नाही मी सोडकून काढणार आहे एक दिवस. काही विषय नाही. पण ही आपल्याच पिढीनं करू जाणं बरं का. म्हणजे काय. आपल्या पिढीनं करू जाणं म्हणजे कसं हो, असतंय, हो, आपली नाही, पिढी समजूतदार आहे की नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. ऐक नाही म्हणजे आपली पिढी माणुसकी आहे आपल्या पिढीमध्ये. होय होय. आधीच्या पिढीमध्ये नव्हती. म्हातारे कोतारे आपले काय का. आता तुमचं म्हातारा आजोबा तुमचं एक नंबर चाबरा माणूस. हा? पण जोबा तुमचा तेव तर साफ ते जायला साफ तेव. तुम्ही चांगला आहे बरं. आजोबांना- तुम्ही गोगल काय खरं सांगतो मी. आजोबांना चाबरं का म्हणालात तुम्ही. चाबरेटचा अर्थ काय होतो मला सांगा. नाहीत का चाबरे सांगा मला. नव्हते चाबरेट. चुल्लू टीव्हीचं वार्षिक सबस्क्रिप्शन घेतलं होतं म्हाताऱ्यानं. नाही का चाबरा ते. मरताना सुद्धा माणूस लगा चुल्लू टीव्ही बघत होता. डोळ्यातनं पहिला जीव गेला, मग म्हातारा खाली पडलं. नाहीत का चाबरे सांगा. माझ्या आजोबानं सांगितलं तुमच्या आजोबाबद्दल. माझा नाही चौगले विषय काय. एक मिनिटानं तुम्ही एक गोष्ट माझ्या आता क्लिअर करा की तुमच्या मनात माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या खानदानाबद्दल चांगलं आहे का घाण आहे. घाण बोलू नका, मी जेवते ना. अख्ख्या संवादातलं घाण इतकंच ऐकू आला तुला. दर 3 वाक्यानंतर तुझ्या नवऱ्याला काही बाई बोलतोय हा मनुष्य, अख्ख्या कुटुंबाला चौगुले कुटुंबाला बोलतोय, ते नाही तुला ऐकू आलं. जेवा तुम्ही जेवा शांत व्हा. कसं जेवण घशाखाली जाणार. असं जेवा मी आहे. मला कोणतरी आला आणि हळूच कुठे आतड्यात हात घालून रसगुल्ला काढला कसं वाटेल. नाही, तसं काय मी असं बोलणं असतं का कधी. अहो हे घरातल्यांचं आहे. माझं शेवटी प्रेमच आहे की तुमच्या. मग घरात नंतर ते मला नको सांगू, माझ्यापर्यंत पोचूच नका ते. अहो तसं नाही सांग. आपलं ओघामध्ये आलं, बाकी काही विषय नाही हो. जेवा तुम्हाला काय लागलं मला सांगायचं. नको मला काहीच नकोय. खरंच चिडलेलं असं असतंय का कुठं. मी प्रेमानं आपलं सांगतोय तरी. नाही चिडलो नाही, एवढ्या वर्षानंतर भेटलो म्हणून. अहो चौगुले असं हा ओके ओके. ते कसं असतंय बघा. हाताची 5 बोटं सारखी असते ती का मला सांगा. नाही नसते ती नाही. सगळी माणसं काय वाईट नसते ती हो. घरातली आता काही माणसं चांगली सुद्धा येते. आता ती लता मावशी मानगावची. हा. लता मावशी आहे का नाही मानगावची.
तिला तुमच्याबद्दल लय प्रेम. होय एकटी बाई सगळ्यांमध्ये म्हणली मला चौगुलेंना बोलव, मानपान कर, चांगलं खायला प्यायला घाल, फक्त जेवणामध्ये विष घाल, त्याच्या मेलं पाहिजे तिरड्या त्याच्या आयला तिथल्या तिथं त्यो वंश संपला पाहिजे त्याचा. अरे उठ गा उठ. अगं विष घातला उठ. उठ, चल बे इकडे. अगं, झिल. अरे विष घालता अरे विष घालता. नाही बस बस तुम्ही लोक कालवा करू नका. विष कशाला विष टाकला तुम्ही, आत्ता बोललात ना. नाही चौगुले, अहो विष घातला असतं तर फेस येऊन पडला नसता का दोघं आता. म्हणजे मग विष घातला नाहीये ना. नाही विष मग घातला. हे कशा बोलताय तुम्ही. अहो, मी नाही म्हणलं, लता मावशीचं सांगितलं तुम्हाला. अरे नका सांगू मला हे सगळं. जेवा तू जेवा, असं कसं विष घालीन असं. आता काय काय कसं विषांचे पण प्रकार असतात. काय काय विष बाबा टाकलं लगेच फरक पडला, लगेच फट्ट झाला माणूस, तसं असतंय. काय काय विष वेगळी असते ती. जेवणात विष टाकलं आत्ता माणूस जात नाही, 2 तासानं माणूस जातो या. नाही 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 ते तसं नाही, विषांचे प्रकार सांगतो. आता काय काय विष कशी असते ती माहितीये का. विष टाकलं 7-8 दिवस माणसाला काय होत नाही, 8 दिवसानं माणूस झोपत गायब. ए उठ ए उठ ए उठ. अरे तुम्ही हे आम्ही नाही जाऊ शकत. असं भरलं ताटावून उठायचं नसतं. लवकर ये बाहेर. नाही मला नाही जायचं. मला नाही जायचं. अहो, प्रेमानं बोलवलंय तुम्हाला, असं नका करू. मला काय मारायचंय का तुम्हाला, सांगा मला मारायचंय का अरे तुम्हाला. मग तुम्ही का बोलता हे मरणाच्या गोष्टी. अहो, तुम्हाला मारायचं असतं तर आल्या कुराड घातली असती की डोसक्यात. हा तिथल्या तिथं मनगुड कापलं असती तुमची, ती बाहेर ती केळी लटकावली असते, तिथं मनगुड लावलं असतं म्हणजे तुमचं. मारायचं असतं तर हे केलं असतं का नाही मी. असं केलंय का. तुझ्याशी दुश्मनीच बरी होती. मारे ना कानबडात. तुझ्या आईला त्याची. वा 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 वा, कहर परफॉर्मन्स. अख्खा परफॉर्मन्स एकीकडे आणि दादा तुझी एक्झिट एकीकडे. खूप मजा आली. हास्यरसिकांना विचारूया की त्यांना खरं निच्चड कोण वाटलंय. प्रसाद दा. सम्या, सगळ्यात आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन. मधून भांग पाडण्याएवढे तुझे केस वाढलेत. मस्त होता विषय, मोठ्यांचा विषय, आणि समय तू लिहिलं होतंस लाजवाब. सुरुवातीला तो जो एक परकेपणा तू जो मेंटेन केलास, ते मिठी होत नाही तोपर्यंत, तो फार इंटरेस्टिंग होता. पुढच्या पण काय काय रिॲक्शन्स अफाट होत्या सम्या. मजा आली खूप. चेतना, मला असं वाटतं 2 प्रकारचे आर्टिस्ट असतात. एक असतात ते भुकेले, जे मंदार मांडवकर, श्रमेश आणि बनेनी दाखवले. भुकेले आर्टिस्ट. एवढा जेवलेत ऍक्च्युली ते 3 दिवस आधी या स्किटसाठी आधी ते 3 दिवस जेवले नाहीत की काय वाटत. आणि दुसरा प्रकार असतो आर्टिस्टचा, तो म्हणजे हावरट, जो स्वतःच्या वाट्याला काय येतंय ते शोधत असतो. आणि मग ऍक्च्युली ना तुझा रोल त्या ताटात न वाढलेल्या चटणी एवढा होता, पण तू तो केलास अख्ख्या थाळी एवढा. वा वा वा. लाजवाबचे. तू फारच मजा आली. फारच इंटरेस्टिंग डेव्हलप केलंस कॅरेक्टर आणि मजा आली खूप. सावत्या, क्या बात आहे यार. कडक. तो थ्रू रोलर कोस्टर सारखा तुझा ग्राफ होता कॅरेक्टरचा, आणि तो अफाट केलास तू. फारच मजा आली. एक तर दिसतोयस चिकणा. तुझी फेवरेट जज आज नाहीये, तिच्या वतीने मी म्हणतो की देसी हॉटनेस तू कंटिन्यू केलास. अफलातून दिसतोयस पण कडक, आणि परफॉर्मन्स पण कडक. मज्जा आली, खूप मजा आली. निर्मिती ताई. प्रसाद, तू म्हणालास की समीरला मध्ये भांग पाडण्या इतके केस आले. मला असं वाटतं मध्ये भांग पाडण्या इतका कॉन्फिडन्स आला. वा ताई. मला खूप मजा आली, कारण जे काही तुझे एक्सप्रेशन्स होते, मला आता तुमच्यासाठी एक वेगळा शब्दकोश तयार करायला लागणार आहे. तुमचं कौतुक करायला शब्द माझ्याकडे खरंच अपुरे पडतात नेहमी. पण इतकी मजा करत होतात तुम्ही त्यामध्ये. आणि चेतना मनापासून जेवत तब्येतीत अगदी तब्येतीत. आणि रोहित माने सर, क्या बात आहे यार. तू ज्या पद्धतीने ते सगळ्या जे वर खाली तुझे आरोह अवरोह असतात ना, ज्या पद्धतीने करतोस ना, हॅट्स ऑफ. खूप मस्त करतोस. मज्जा आली खूप. धमाल. वा 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 वा. मंडळी, आता एका वरातीमध्ये रंगणार आहे नृत्याची जुगलबंदी.
चला बघूया निकाल नेमका कोणाच्या बाजूनी लागतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. सरमेश इकडे आले इकडे. काय झालं काय झालं? अरे काही झाला हा मुहूर्त टलून गेला रे. 2 तास झाले वरात अजून आईली नाही. मी काय बोलतो हा. तू मोटरसायकल कर ना. कुठं वरात आरकली एकदा जरा बघतोच जाऊन प्लीज जाणार रे. काही झालं मामा फोन करा ना मग. मला कायला फिरून राहिले? हा फोन करायला पण फोन पण उचलला पाहिजे ना. हॅलो 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 ऐका ना काही झालं. अहो प्लीज या ना लवकर. कुठं आहे वरात अजून का नाही आली? 2 तास झाले मुहूर्त टलून गेला. ऐका ना तुम्ही. अरे माझी पोरगी इकडेच म्हातारी होईल ना रे. या ना लवकर. अरे तुम्ही काय फालतू करे. या ना लवकर. काय झालं? अरे बाबा ऐक नाही. ए ए ए ए बाबा ऐक ना तू. हे पैसे थांब हे पैसे जाऊ दे बरं जाऊ दे बरं हे घे, जाऊ दे बरं जाऊ दे बरं. थांब ऑप्शन करू दे. थांब ऑप्शन ऑप्शन कर ऑप्शन. पुढे पुढे पुढे. या आता चला चला आज चला. मुहूर्ताची वेळ टलून गेली. 2 तास जाईल बाला. चला, चला. पाहुण्यानो अहो 2 तासाचा काय घेऊन बसला भाई. एकदा ही पोरं नाचायला लागली ना ऐकतच नाही. माहिती आहे घोड्यावर नांदीला ह्याला माहिती आहे. घोडावाला कंटाळला. मी म्हटलं परत जातो म्हटलं निघित पटकन. ही एकदा नाचायला लागली ही वसाडी थांबतच नाही. माहिती आहे 2 तास झाले मूर्त ठरलाय. प्लीज चाल. दृष्ट काढा मांजा पोरांची. होय होय काढा 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 काढा. या वसाडीच्या आधी दुष्ट काढा. हा आमच्या भांडूपचा आहे ना मायकल जय किशन आहे का नाही? मामा हो जय किशन नाही मायकल जॅक्सन तरी बोल. हा काही तर हायचा. आम्हाला जे बोलता येत तो हा हाय. एकदा नाचायला लागला की वसाडा थांब नुसता नाचत राहतो. माहिती आहे आमच्याकडची पण नाचायला लागलं की थांबत नाहीत बरं. हा पण आमची कशी पोरीकडची बाजू आहे नो. हाऊ तर दना दना नाचस. नाचस म्हणजे खानदानना मिथून शे यांचं मिथून बघा. काय तुला प्रॉब्लेम आहे? तू मिथून आहे? हो तुला प्रॉब्लेम आहे? तू मिथून ना मम्मी. काय इथून तिथून. रमेश जाऊ दे ना रे. अरे ते मोठ्या बापाचे बाबा. मोठ्या भाऊच्या म्हणजे जाऊ दे आपली पोरीकडची बाजू आहे रे. आपण तो ओपन चॅलेंज देऊन राहिला ना. ए मिथून चॅलेंज ओपन मध्येच देतात. चॅलेंज घेतलं मी. चॅलेंज घेतलं. चॅलेंज घेतलं ना मी. 2 तास जायले बाला. मूर्त टलून गेलं. चला ना आपण लग्न लावून टाकू. घाबरला यांचं मिथून घाबरला बघ. कानफाड फोडीन वसर्या. तो घाबरला. आम्ही नाही. आता जर घाबरलो ना तर आयुष्यभर घाबरावं लागेल. आता चॅलेंज दिलंच पाहिजे. आई तू सरमेश थांबी जाय ना. माडी उगी मुगी राय. उगी मुगी राय. गच्चूपट गच्चूपट. मना बॉबी देवळ थांब ना बाबा. आता नाही आता नाही. आवड्या वाजड रे. बघा आवड्या थांब ना जरा. काय आपला वाजड रे.
शांत पटा बरं शांत बटा. जुत्ता घालतो जुत्ता घाल अरे नाचून नाचून तुझी बोटी ढिल्ली होऊन जाईल रे डॅडी बोटी रे काय नाही हे एवढा नाचतो सायस जीव जातोय तरी नाचतोय असं करून काय शेवटचं लग्न आहे काय गावातलं? असू द्या पोरांचं चालू होतं ना असू द्या मुहूर्त टलून गेलाय चला 2 तास जाईल अरे मामी थांबा ना थांबा जरा अरे आपलं दत्तूचं लग्न एकदाच होणार आहे. बरोबर आहे नाही लग्न महत्वाचा आणि वासड्या काय नाचतोस किती नाचशील हा? नंतर नाचायचा बघूया आणि तुला एवढी नाचायची हौस आहे ना लग्न होऊन जाऊ दे आपण तुझी कॉम्पिटिशन लावूया काय समजलं? दादा ऐकून घ्या हे बघा ऐका म्हणजे भारी नाचतो तो पण काय ना नाचण्याच्या बाबतीत आमच्या घराण्याला ना कोणी टक्कर नाही देऊ शकत बरं सांगता बाई काय टक्कर देऊ शकत नाही नाही अरे वसाडून आम्ही जर नाचायला लागले ना तर आमच्या समोर कोण टिकू शकत नाही काय समजलं तुम्ही नाही ओळखतो आम्हाला तुम्ही जे आम्हाला ओळखता हे बघा तुम्ही त्याच्यामुळेच म्हणतोय जरा निम्मन राहा एकदा नाचायला लागलो ना डेंजर आराल मग तुम्ही असं चॅलेंज देतो आम्हाला हो चॅलेंज देता कसं समजा मग आता ते कसं बोलताय? महाराज माझ्या समोर नाचून ऐकलं काय काय नका फालतूपणा करू डेंजर आराल तुम्ही अरे स्वाडा मला चॅलेंज देता हो, दिलं चालेल वाजत वाजवा रे इकडे वाव. चला माझा घोडा कसा उधारला ते माझा विकी कौशल तू मस्त झालं आता चला लग्न लावूया चला. डॅडी याच्या घोड्यात दणा ठेचणार रे. ठेचतो आता ओ भो आमिर मन मला वाजाड रे थांबी जाय ना जरा थांबी जाय ना मी थांबी जाऊ पोरीकडची बाजू आहे ना आपली मग तुम्ही ना कुठले बी गोटले धरू धरून चाऊ चाऊ करतास मी करस मग कसाला इथले म्हटलाईस मी मटकी राहिनू का आहे ना अरे मी बी आहे ना नका ना तलाव ना खेकडा शे हा मी जवळ बाहेर निघस ना कोणले आवरावत नाही मी आहे ना रानटी घोडा फुदू कर राय ना तू अरे मी बी खेकडा शे मग नका ना तलाव ना रानटी कोणाला बोललास तुमच्या गादाड्याला बोललो कोणाला रानटी यांना रानटी हो. बोललाय यांना सांगून ठेवा या खेकड्याचे नांगे असे खटकन मोडून टाकेन काय समजली व म्हणे माय व काय बोलून राहिने असू दे वर माई आहे ना वर माई तर काय पण ऐकून घेणार ना नवऱ्याला सांभाळ तुझ्या जिबेला काय हाडशातस का थाईच्या बाई राहिनी नवऱ्याला सांभाळ तुझ्या नवऱ्याला सांभाळेन आणि हा काय ग फुटाना नाची राहिना का दाना उडी राहिना अगं हा पांढरा वाटा ना बघ असा नाचतोय तो मागा तर ना काय नाच असेच नाचतात बरं आमच्याकडे असेच नाचतात बरं भांडू नका भांडत नाही बरं वंश पण ह्यांना पण दाखवलं पाहिजे ना पोरीकडचे काही कमी नाही पोराकडचे कमी आहेत का वरी सडी मैदान मा काय बोलले मैदान मा वरच तू वासाडी मग तू वाढणार तोंडी उंदर तोंडी मग तू हाबा टाकीन तुझ्या अख्खा बाबा टाकीन म्हणजे काय फिटिंग आहे बाबा टाकीन म्हणजे बोलते मला मग मी डबा टाकीन मानवा डबा टाकणार आहेस तू मानवा डबा टाकायचं वेगळं चालू आहे झालं तुम्हाला हो ताई चालेल ना करू तुम्ही जवळ ही नाचस ना तवय भूकंप येस भूकंप माझं सांगा काय काय सांगा बघा काय भूकंप होय वसाड्यानो ही जर माझी नाचायला लागली ना तर बिजली आहे बिजली मी चिरडते बघा बिजलीला चिरडशील अगं बिजली तुझ्यावर पडली तर खाक वशील ना चालू हिला दाखडच मी खानदेशी दणका ओ भाऊ अमीर वाजाड रे पागलास कसा हत्ती उदारला ती सांभाळून बोल बरं तोंड सांभाळून बोल आता हिला दाखव आपला बानकुटे दानका थांबला कशा वाजाड रे भाऊ अरे ते थांबा ना रे अरे ओ प्रसाद सर सांगा ना यांना माझं लग्न आहे हो
लग्न होत राहतात रे, वरात महत्वाची. मग तुमचा मुलगा आहे ना सार्थक, त्याच्या लग्नात घेऊन जाय ना. माझ्या लग्नाची वाट नाही करणार नसतं प्लीज सर. माझं लग्न आहे ना. वा वा बरोबर वा 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 एकदम दणका झिंगा तबला तोड परफॉर्मन्स. काय नाचला तुम्ही सगळे. आहा हा हा मजा आ गया. ही जुगलबंदी संपून आहे असं वाटत होतं. काय म्हणाल प्रसादा. लाजवाब लाजवाब सुपर. जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. अफाट एनर्जी होती आणि खरं तर ही प्रत्येकाची वैयक्तिक एकपात्री नृत्य स्पर्धा होती. ती गोस्वामींनी त्याचं स्किट तयार केलं. बहारदार. पण म्हणजे प्रत्येकाने येऊन जी काय एक एक बॅटिंग केली आहे, ओ हो लाजवाब. न मग कुठला आवाज लावला तो काय कठीण आहे, खरंच कठीण आहे. मने तुझं सगळे अवयव शाबूत आहेत ना. व्हेरी गुड. अरुण मस्त नेहमीप्रमाणे. वनिता खतरनाक नाचतेस, खतरनाक. श्याम्या बेस्ट ॲज युजल. श्रमेश ती जी भाषा तू पकडली होतीस, अटेम्प्ट उत्तम होता. मजा आली, खूप मजा आली. आणि अख्खं स्किट एकीकडे आणि चेतू तुझा परफॉर्मन्स एकीकडे. आउटस्टँडिंग. प्रत्येक वेळेला मी मेलो होतो असून. मला एकदा फक्त पहिलं वाक्य ऐकव जिथे कळलं की तू अरुण दादाची. चला चला आता आज चला मुहूर्ताची वेळ टळून गेली. जमलंय जमलंय एकदम. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. खतरनाक परफॉर्मन्स होता, खतरनाक, बहारदार. फारच मजा आली. आणि हा परफॉर्मन्स उठावदार होण्यासाठी आपल्या अख्ख्या बँडचं पण कौतुक करायचं. येस आमिर हडकर अँड कंपनी. गुड ज्या स्पीडनी ते पण सगळे बदलत होते गाणी आणि म्युझिक, ते लाजवाब. क्या बात आहे. वा वा. वा 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 वा. निर्मिती ताई. आतापर्यंत तुम्हाला माहीत झालेलंच आहे की मी चाळीतून आलेली आहे. त्यामुळे हे वरातीतले डान्स सगळे माझ्या जवळचे आहेत. मी असे खूप डान्सेस बघितलेत आणि आत्ताही कधी मी चालले असेल गाडीने कुठे आणि कुठे वरात असेल ना, तर मला खूप वाटतं की उतरून नाचावं यांच्यामध्ये म्हणून. तसं मला आत्ता वाटत होतं तिकडे येऊन खूप नाचावं. नको आता. तुमची अवस्था बघून मला वाटलं नको 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 नाचायला. पण काय वेड परफॉर्मन्स होता तुमचा. वेड वेड. म्हणजे दोघांची जुगलबंदी असताना दोन्ही वेगवेगळ्या स्टाईलनी नाचणं. मला काय वाटतं माहिती आहे ना, की हे सगळे आहेत ना झुंबा, साल्सा किंवा ब्रेक डान्स वगैरे, हे सगळे डान्सेस आहेत ना, त्याच्यात खरं तर आपल्या वरातीच्या डान्सचा हे समावेश असायला हवा. कारण किती वेगवेगळ्या पद्धतीने नाचत होते सगळेजण. खूप छान खूप छान. आणि मला ना सगळ्यात म्हणजे तुम्ही अप्रतिम नाचलात. तुमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्स चालू असताना पीपी मागे एकटाच नाचत होता. आणि जे दारू प्यायल्याचं बेरिंग घेऊन तो एकटाच मागे नाचत होता ना, मी बघितले तसे सगळे लोक. त्यामुळे मला खूप 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 मजा आली, खूप मजा आली. मंडळी आता आपण जाणार आहोत एका हॉस्पिटलमध्ये एक अपघातग्रस्त मालक आणि चतुर चालकाचे किस्से ऐकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या टोल फ्री प्रवासासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. नर्स कुठे त्यांना बोलू. अचानक कळ येते हातात. हो ऍक्सिडेंट झालाय तेव्हा अख्ख्या बॉडीचं वेट त्या हातावर पडलंय ना, म्हणून ते दुखतंय. 2-3 दिवस थांबा, तुम्हाला बरं वाटेल. आणि औषध आणि पेन किलर्स ठेवलेत, ते त्यांना वेळेवर द्या. काही वाटलं तर मला बोलवा. मॅडम, तुम्ही ना जंगलात कधीच जाऊ नका. बर का? आप चिंगारी हो, जंगल को आग लगा दोगी. बाय द वे, तुम्ही कुठला परफ्यूम मारलायत? प्लॅटोनिक द मोर. 98675558.
तुम्हाला कधी परफ्यूम लागला तर मला मेसेज करा. मोरेज ऑलवेज ओपन फॉर यू. वेड्यात का काय करताय हा? मोरे इज ऑलवेज ओपन फॉर यू. कोण आहात तुम्ही हा? नंबर देताय, बसाय गपचूप. कशाला नंबर देताय? कळतंय का तुम्हाला काय? पोलीस कंप्लेंट होईल. नाही, मोरेची कंप्लेंट कधीच होत नाही. मोरेला मेसेज येतो. हा बघा, हे बघा, हाय मोरे, मला परफ्यूम हवा आहे. मोरे काय डेंजर आहात हो तुम्ही हा? काय करताय? तुम्हाला कळतंय का? तुमचं वय काय, तिचं वय काय? साहेब, शेर को उम्र का बंधन नहीं होता. बिबट्यात तुम्ही कुठे कधी जाल कळणार नाही. कशाला मरता हे सगळं करताय? तुमच्यामुळे अवस्था झाली आहे माझी ही. नाही कशाला काय होतंय सगळं. वहिनी आल्या. या वहिनी. लागेल. तू इथे बस. ऐक शांत व्हा. आरामात काही नाही झालेलं आहे. वनी बस 2 मिनिट बस. काहीच झालेलं नाहीये. छोटा ऍक्सिडेंट होता. जास्त काय, फक्त हळू फक्त हाताला हे झालेलं आहे. फ्रॅक्चर पण नाहीये. फ्रॅक्चर नक्की नाहीये ना? फ्रॅक्चर नक्की विचारलंस ना? सगळं विचारलंय त्यांनी. फक्त एक अंडर ऑब्झर्वेशन म्हणून हे सगळं दिलंय. बाकी काही नाही झालं. थोडा धीर धरा. काय झालेलं नाही त्यांना. काही झालेलं नाही. आणि मी असताना साहेबांना काहीच होणार नाही. तोंड बंद ठेवा. तुमच्यामुळेच ऍक्सिडेंट झालाय. गाडी तुम्ही चालवत होतात. हा, शांत राहा जरा. झालं कसं? कसा ऍक्सिडेंट झाला? काही आणि नाही. 1 मिनिट, गाडी तुम्ही चालवत होता ना? हो. तुम्हाला काहीच नाही लागलं आणि ह्याला कसं लागलं? मी नियमांचं पालन करतो ना. मी नाही करत. नाही तुम्ही करता. काय आहे वहिनीनू, गाडी आहे ना झाडावर अशी आदळली ना, तेव्हा मी सीट बेल्ट लावला होता. तर एअरबॅग ओपन झाली, ह्यानी सीट बेल्ट लावलाच नव्हता ना. हाय पृथ्वी, सीट बेल्ट बेसिक नियम आहे ना. बेसिक तर करत जा ना. लावला होता मी. फक्त काय झालं ते नेमका फोन उचलला. फोन खाली असा पडलेला ना, तर असं वाकलं उचलायला, त्याच्यामुळे तेव्हा नेमका बेल्ट काढला. माहिती आहे. म्हणलं तर पडू द्यायचं ना. कशाला उचलायचं होतं तुला? एवढे काय शायनिंग मारायची असते तुला? सगळ्यांना फोन दाखवायचा असतो. थांब ना यार, तू फक्त ओरडतेस माझ्यावरती. मी काय मुद्दाम नाही गेलो. फोन बघ, मला माहिती नव्हतं ना की मी फोन उचलायला वाकेन तेव्हा हे माझा ड्रायव्हर गाडी झाडावर ठोकेल. मला माहिती नव्हतं ना. काय एवढं कोणाचा इम्पॉर्टंट मेसेज होता तुला? कोणाबरोबर चॅटिंग? काय डाऊट घेता काय त्यांच्यावर? तसं आहेत काय साहेब? आणि साहेबांचं असं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर कुठंच नाही आहे. एक्स्ट्रा मटेरियल. रेतीवाला आहे मी. मटेरियल एक्स्ट्रा मॅरिटल असतं ना ते. आणि काय झालंय म्हणजे मोबाईलचं काय झालं, काय हे शूट करीत होतो ना, काय ती व्हिडिओ बाईट शूट करीत होते गाडीत काय गरज होती? अरे ते अर्जंट होतं म्हणून. ते ढोले गोले ब्रदर्स माहिती आहेत ना तुला? ढोले गोले ब्रदर्स, हा, ते मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग भरवतात दुबईत. तर मग ते म्हणाले की तू खेळतोयस आमच्या टीम मधून, तुझी बाईट नाही आली, मग म्हणून मला ते म्हणाले अर्जंट पाठव. तर ती बाईट शूट करताना नेमकं ते झालं. हे एक नवीन फॅड आलंय. हल्ली कलाकार शूटिंगला कमी आणि मैदानावर जास्त असतात. अभिनयाचं चांगलं सुरू आहे ना, कशाला ते साईड बिझनेस पाहिजे? अरे तसं नाही. मी बघ, बाईट शूट करायची होती म्हणून मी ते सीट बेल्ट, काही नाही लागले पायाला. सीट बेल्ट काढला, बाईट शूट करत असताना. बाईट शूट करताना सीट बेल्ट काढायची काय गरज होती? अरे ते दिसायला पाहिजे ना नीट म्हणून. बाकी काही नाही. मला असं काही हे नाही, म्हणजे सीट बेल्ट काढूनच करायला पाहिजे. नाही असं काही नाही. आणि एरवी कसं ते म्हणजे बाकी असं म्हणजे नॉर्मल असतात. जेव्हा बाईट करायची असते आणि रीला बनवायची असतात ना, तेव्हा शाहरुख बनतात का? मला तर म्हणत होतं वरची खिडकी उघड. माहिती आहे, सनरूफ असतात त्या वरची कुठली खिडकी? नाही, सनरूफ ओपन करून जर तू व्हिडिओ केलेस तर मग तू आणि मी आहे. अरे मी कशाला करेन? मी म्हंटल तर गाडी थांबल्यानंतर आपण असं वरतून छान सिनेमॅटिक शॉट. कशाला पण? चांगलं दिसावं म्हणून. तू ओरडतेच यार मला. नको घाबरू, काही नाही झालंय. इनफॅक्ट थोडक्यात वाचलो मी. नशीब माझं लक्ष होतं. मी स्टेअरिंग फिरवलं म्हणून. नाहीतर आम्ही ना ट्रकला ठोकलो असतो झाडाच्या ऐवजी. हो. कसं काय? नाही काय झालं वहिनीनू, समोरनं ट्रक येत होता. तुम्ही पण समोरनच जात होता ट्रकच्या. थांब ना, बोलू दे ना त्यांना. बोल. काय झालं, समोरनं ट्रक येत होता. मी म्हणजे एक झाड आणि असा ट्रक, त्याच्या मधनं अशी गाडी काढणार, तेवढ्या त्यांनी स्टेअरिंग वळवली. मला काय मस्ती म्हणून वळवली मी? हा, मी जेव्हा बघितलं स्टेअरिंगकडे तेव्हा स्टेअरिंग वरती माझा ड्रायव्हर झोपा काढत होता. समोरून ट्रक येत होता, माझा ड्रायव्हर रॉंग लेन मध्ये होता, म्हणून मी स्टेअरिंग वळवलं आणि झाडाला आदळवली गाडी. नाही तर दोघंही गेलो असतो 12च्या भावात. अरे तुमचं काय करू मी? गाडी चालवताना झोपता कसले? नाही थोडस जागरण झालं होतं ना आदल्या दिवशी म्हणून. बाकी काय नाही. कशाला करता जागरण? काही गरज आहे जागरण करायची? तरी 100 वेळा सांगितलंय मी यांना, मोरे तुम्ही जेव्हा माझ्यासोबत इव्हेंटला येता, माझा इव्हेंट चालू असताना तुम्ही झोपत जा. नाही, मोरेंना इव्हेंट बघायचा आहे. नाही म्हणजे मी झोपणारच होतो,
पण साहेबांचा स्किट सुरू झालं म्हणजे झोप कशी कसलं काय हा? आणि साहेबांची कॉमेडी म्हणजे लयच हट्टी का नाही हो, म्हणजे नाही झोपच येत नाही म्हणजे आजू सगळं काय साहेब तुमचं कॉमेडी करतात असं मला सगळं बोलतात का नाही आणि त्याच्यात काय होतं ते म्हणजे तुमची कॉमेडी करीत होतं तुम्ही जेवताव कशा त्या ती कॉमेडी चालली होती लय मजा बघायला माहिती हे करू नाही नाही, नाही अरे ते असं ते गॅग गॅग म्हणून छोटासा एक पार्ट असा एक मला कशाला ऍड करतोस त्याच्यात? सॉरी पण तू नको ना ओरडू माझ्यावर यार तू आल्यापासून प्रेमाने बोललीच नाही वनी मायाशी मला टेन्शन आलं होतं. त्यांची मला बोलतीये फक्त अरे, तुमची काळजी म्हणून ते धावत आलेत का नाही तुम्ही कशाला तू आराम कर, तू टेकून बस, उगाच टेकून बस. बोलतायत आणि मोरे गाडी कसे झोपता हो गाडी चालवताना? नाही मला येते आतनं म्हणलं झोप पण मी ह्यानं काय बोललो तुम्ही गाणं गा हे गायनच नाही अरे म्युझिक प्लेअर आहे त्याच्यावर लावायची ना गाणी. नाही म्युझिक प्लेअरवर कसं सुरात गाणं असतं ना सुरात गाणं ऐकलं की मला लगेच झोप येते आणि साहेब गायला लागलं ना तुम्हाला सांगतो ऐक अंगा काटायचं माहिती आहे. म्हणजे नाही नाही मी बेसूर गातो नाही नाही, मी बेसूर गातो हा वनी तू मला हे बेसूर आहे सलाईन लावायचंय का तुला? गुणगुणणं पण कसं बेसूर असतं का अरे, एखाद्याचं तसं- मी जरा गायलो की प्रॉब्लेम होतो सगळ्यांना यार अरे तसं नाही म्हणत, जे नशिबाने खपतंय ना ते खपवून घे ना. कशाला जगातलं सगळं आलं पाहिजे असं कंपल्शन आहे का? सगळं करायचं आपल्याला का? अरे पण गाणं अरे जे येतंय तेही ग्रेट नाहीये पण चाललंय ना. वनी ए तू टेकून बस बरं. व्हिडिओ कॉल आलेला एक बरं आहे. हॅलो 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 हा हा नाही नाही मला काही नाही लागलेलं आहे साहेबांना लागलंय हो हे फ्रॅक्चर झालेलं आहे व्हायचं, होय. कोण काय सांगताय आनंद होतोय नाही तुम्हाला आनंद हे बघा हाय करा हाय करा नमस्कार हा हा नाही नाही काही नाही काही नाही मी म्हणतो हो हो नाही टेन्शन माझं कसं मला काही टेन्शन नाही 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 काय आता हाय 2-3 दिवसात ढिक्षाव देतील त्यांना काय देतील ते म्हणजे सगळं उपचार झाल्यानंतर घरात पाठवतात डिस्चार्ज हा हा तर हा डिस्चार्ज देतील होय होय हा 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 चालेल चालेल ए बाबा मला टॅग करा हा हा हॅशटॅग शालू लव इन ओके बाय बाय हां चल हां कोण कोण होतं कोण ए न्यूज पोर्टरवाले ते काय तुमच्या ॲक्सिडेंटची त्यांना बातमी करायची होती पण तुम्ही नेहमी बिझी असता ना साहेबांनो तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात का नाही ते अरे काय अक्कल आहे का मुरे तुम्हाला नाही तर- अरे मी माझा फोन मगापासून सायलेंटवर ठेवलाय येणारे मेसेजेस बघत नाहीये मी कारण मला बातमी नाही करायची आहे. तुम्ही कशाला मरायला सांगता त्यांना हळू सगळं? हळू पृथ्वी त्याचाही त्रास होतोय का तुला? थांब ना. ते बातमीवाल्यांना कशाला सांगतात यार ते वाटेल ते छापतात यार ओके ठीक आहे ना. हा जरा जाऊन येऊ काय मी कुठे? ते न्यूजवाल्यांनी मला बोलवली नाही सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काय कसं सेलिब्रिटी ड्रायव्हर सेलिब्रिटीचा ड्रायव्हर म्हणून बोलवली नाही मग चा घालत चला हो हो परिसंवाद आहे आमचा कशा? ते कसं रस्त्यावर अपघात वगैरे होतात ना म्हणजे गाडी कशी हलू चालवा सिग्नल बघा सीटबेल्ट लावा ह्याच्यावर सगळं चर्चासत्र आहे ह्याचा परिसंवाद आहे तर मला तिथं आमंत्रण आहे का नाही तुम्हाला बोलवलं मला बोलवली तो यातली एकही गोष्ट फॉलो करत नाही रोड सेफ्टी कुठल्या लेननी गाडी न्यायची काय करायचं ज्याला सिव्हिक सेन्सच नाही बेसिक त्याला बोलवलंय परिसंवादाला ठीक आहे ना ठीक आहे ना. कसं सामान्य माणसांवरती जेलच होणारा कसला रे कलाकार तू? ए बाबा जेलच नाही होत तुला माहित नाही हा पक्या मोरे काय आहे आता आधी समीर दादाकडे काम करायचं आता माझ्याकडे काम करतोय मला माहिती हा, आहे ठीक आहे ठीक आहे. पुरे जा तुम्ही गोलाने जा आणि गोलाने हा. हो हो हां साहेबांनो काळजी घ्या पटकन ये. हे काय आता हे बघ हे सुरू झाले हे बघ ही काय बातमी आहे बघ हे बघ काय व्हिडिओचा नाद अभिनेता बाद ए मोरे इकडे या! मोरे इकडे ही काय बातमी आहे हॅलो हॅलो ही काय हॅलो हॅलो बातमी हा आहे? हा हा हॅलो 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 थांबा थांबा हा 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 पोहोचलो हॉस्पिटलमध्ये काय बातमी? व्हिडिओचा बाद, अभिनेता बाद. न्यूजवाल्यांचा थांबा हा हॅलो हॅलो आणि हे काय हे बघा साहेब हे बघा हा हे बघा हा होय जरासं लागलाय फार काही नाही आहे नाही नाही मग आमची कसली चूक हो आम्ही ड्रायव्हर लोक ना गाडी व्यवस्थित चालवतो पण हे मालक लोक आहेत ना ह्याला लांब कीड आहेत का नाही हो त्याच्यामुळे नाही नाही काय नाही नाही आता बरं होतील 2-4 दिवसात डिस्चार्ज देणार आहेत हा 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 हे बघा हो त्यांची बिचारी बायको वहिनी हाय करा अरे काय बंद कर. नाही नाही बंद थांबा हो न्यूज चालले माहिती आहे काय चला, लाईव्ह मला चाललंय. बंद करा ते. असू द्या आणि होय 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 त्यांच्या स्टोऱ्या काय सांगू तुम्हाला हा ही एवढी त्यांची व्हिडिओ माहिती आहे वहिनींना बाकीचं व्हिडिओ जो कळलं ना वहिनींना काय खरं नाही संसार मोरे, मोरे, वाच बा, आई, आई. हॅलो, हॅलो. ए, कट कर. याला का भरून काढ. ए, तू निघ. ऐका ना, निघ. साहेबांना, तू परत दिसायचं नाही मला. चल निघ. साहेबांना, ऐका ना. चल, चल, बस. वा 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 नुकताच रस्ता सुरक्षा अभियान होऊन गेलं आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे स्किट सादर केलं अतिशय एंटरटेनिंग होतं खूप मजा आली किस्से बहारदार होते न्यूज पोर्टलची बातमी पण छान होती
बघा हास्य रसिक काय म्हणतात प्रसाद ना. रंजक होता विषय आणि रंजक पद्धतीने सादर केला. माझ्या एक लक्षात आलं की हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं आपल्याकडे. पीपी, वनिता आणि मोरे हे खूप कमी वेळा दिसलेलं कॉम्बिनेशन आहे, तर खूपच कमी वेळा. त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत होती, त्याची एक वेगळी फ्लेवर होती, कारण तुमच्या तिघांचाही जॉनरा खूप वेगळा आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन बघताना एक वेगळीच मजा आली. छान झालं. थँक्यू सर. आपण हे म्हणू शकतो की हे त्रिकूट आपल्याला फार आवडलं. निर्मिती ताई. मला ना माझे सगळे ड्रायव्हर आठवले. मला ड्रायव्हर फळत नाही किंवा मला ड्रायव्हरचा मंगळ आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे वेगवेगळे किस्से आहेत. मला आता हे तुमचं प्रहसन बघून एक किस्सा आठवला मला. एक ड्रायव्हर येणार होता की ड्रायव्हर नव्हता एक साधारण महिनाभर गाडीवर, आणि मग एका ड्रायव्हरला कोणीतरी ओळखीच्यातून पाठवलं घरी. म्हणजे पाठवलं म्हणजे त्याने सांगितलं तो येणार आहे आता म्हणून, आणि मला प्रयोगाला निघायचं होतं. तर मी म्हटलं की कोणीतरी एकतर त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्या ना, म्हणजे तो कसा चालवतो वगैरे. तर तो आलाच उशिरा आणि मला निघायचं होतं प्रयोगाला. तर माझा मुलगा म्हणाला मम्मा आता तशीच जाताना पाठवलं म्हणजे तो चांगला असणार, तू गाडी घेऊनच जा शोच्या इथे, म्हणजे तुलाही कळेल की कसा चालवतोय तो. गाडी माझ्या गेटमधून बाहेर काढतानाच माझं अरे 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 हळूहळू असं माझं सुरू झालं होतं. त्यानंतर मग ती रस्त्यावर म्हणजे गाडी रस्त्याला लागली, त्यांनी राईड घेतला आणि मागून बाजूनी सगळीकडून हॉर्न वाजायला लागले. त्यांनी कशी बशी गाडी पुढे गेली आणि मधोमध रस्त्याच्या त्यांनी थांबवली आणि सांगितलं ताई मला नाही येतंय चालू. आई शपथ. ओ माय गॉड. मला कळेना आता करू काय करू. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी होती. मी घरी गौरूला फोन केला, त्याला म्हटलं खाली उतर, रस्त्यात गाडी उभी आहे, मी काहीतरी टॅक्सी किंवा काहीतरी घेऊन पुढे जाते, ती गाडी घरी घेऊन जा बाबा. तुम्हाला बसतात का उभी. म्हटलं तो गेला, तो तिथे गाडी लावून गेला. बापरे. त्यामुळे मी समजूच शकते की काय हाल तुझे झालेले असतील ते. आणि ती म्हण आहे ना, माकडाच्या हाती कोलीत देऊ नये तसं मोरेंच्या हाती गाडी देऊ नये. खूप खूप मजा आली. पण माझ्याकडे खरंच ड्रायव्हर लोकांचे खूप किस्से आहेत. मला कधीच पुण्याला जाताना आपण रेंटेड कार घेतो, मी नेहमी मागे बसून झोपत नाही ना, याचे डोळे मिटतायत की काय अशीच असते, कारण सगळेच मला असे मिळतात का कोण जाणे बाई. त्यामुळे मी तुझ्या दुःखात सामील आहे. आज आपण असं मॅनिफेस्ट करूया की तुम्हाला इथून पुढे चांगला ड्रायव्हर मिळो आणि फळो देखील. थँक्यू. हा पण युनिक किस्सा होता आणि थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, मित्राच्या कर्जात अडकला एक साधा सरळ तरुण. चला बघूया यामुळे त्याला काय काय भोगावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसले यांना. पिपी एकच मिनिट ऐक पिपी आणि एकच मिनिट ऐक. काम करतोय. अरे भोजने पण काम करतोय यार, कामाचं काय, मी पण काम करतोय. ऐक ह्याच्यातले फक्त कोणत्या टाईल्स बाथरूमसाठी मस्त वाटतील सांग ना प्लीज. ऑफिसमध्ये भोजने आपण. अरे मी पण ऑफिसमध्येच आहे, सांग ना. तुझी चॉईस मस्त आहे यार, सांग ना. आणि तू माझा मित्र आहे. अरे पण तुझ्या आवडीच्या जर टाईल्स लावल्या ना तर मला आठवण येत राहील तुझी. सांग बाथरूम मध्ये माझी आठवण का काढायची. सांग ना यार. सांग ना, काय वेळ आहेस काय. थांब बाजूला होते. भांगारे सरांनी एक तर प्रेझेंटेशन करायला सांगितलं यार. थांब, उद्या सबमिट करायचंय सगळं. पिपी यार प्लीज यार, तू नको ना त्रास देऊ यार भोजने. अर्धा मिनिट, अर्धा मिनिट नाही. तिच्याकडे जा, रसिकाकडे जा. ती कालपासून स्टेपलरच्या पिनांचं कानातलं बनवते, तिच्याकडे लय वेळ आहे. पिपी यार ती सांगणार तुला भाई, तिची चॉईस मस्त आहे. जा जा. कर काम कर यार. रसा भोजू इयरिंग्स बनवले पोचले. हा मग सॉरी रक्त आलं. नाही अजून, तुझ्या जोकची वाट बघत असेल कदाचित.
रोजू तुझ्याकडनं नाही यार एक्सपेक्ट. नाही ए रस्ता चल अरे. मस्करी केली हे बघ ना बोल, मला- बोल, बोल. याच्यातलं फक्त मला टाईल्स सांग ना कुठल्या चांगल्या वाटतात बघ ना बाथरूम साठी पाहिजेत ऑप्शन आहे आपल्याकडे मला विचारतोय टाईल्स हा, घ्यायचे. हे बघ हा एक पेंग्विन वाला आहे हा हे डॉल्फिन वाला आहे नाही नाही खवल्या मांजरवाला पण आहे हे मस्त आहे युनिक आहे रे. अरे अजून सांग ना ऑप्शन ऑप्शन 3च आहेत नाही हे नाही चांगलं मला नाही आवडत आहे हे बघ हॅलो हे बघ हॅलो पृथ्वी प्रताप बोलताय का हा बोलतोय कोण बोलतोय नमस्कार मी परत परत घ्या लोन ह्या बँकेतनं बोलतोय परत परत घ्या लोन अशा नावाची बँक आहे ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का हा हा अरे हरामखोर हलकट नालायक हॅलो हे हॅलो हॅलो शिव्या काय देत आहे ओंकार भोजने मित्र आहे का हॅलो हे तुझ्या त्या मित्राने ओंकार भोजनेनी 2 लाखाचं लोन घेतलंय व्याजासकट 3.25 लाख रुपये झालाय आणि लोन फेडला ना गॅरेंटर म्हणून तुझं नाव आहे स्कूटर तोंडाच्या ए शेवटी मला तुम्ही काहीतरी घाण बोलला हे गपरे लायकी नाही काय नाही लोन काढतात अरे पण माझं मी नाही काढले ना त्याने काढले मला का बोलताय यार फोन ठेव रे मी पैसे दे मी कुठं अरे हॅलो ते असू दे सांगतो हे चांगलं वाटतं मला हा आवडलाय मला अरे पिपी भोजने कोणाचा फोन होता रे परत परत घ्या लोन या बँकेतनं फोन आला होता हा काय ओंकार भोजने मित्र आहे का असं विचारलं हा मग बोल ना आहे म्हणून विषय सोडून दे भोजने भोजने इकडे 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 ते मला म्हणाले की भोजनेने पैसे घेतलेत 2 लाख रुपये घेतलेत बँकेतून त्याचे आता 3.5 लाख रुपये झालेत 3.25 का 3.5 काहीतरी झालेत आणि ते फेडले नाहीत अजून असं ते बोलले हा अरे कोणाचं काय मनावर घेतो तू सोड ना तू काम कर तू इकडे इकडे ते मला म्हणाले गॅरेंटर म्हणून माझं नाव दिलंय तू कोणावर पण विश्वास ठेवू नको रे एवढं काय चल ना चल पिपी काम कर ना मला पण काम करू दे इकडे 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 काय काम करतोय तू हा हा काय प्रकार आहे मला एक बँकमधनं फोन येतो तू गॅरेंटर म्हणून उभं केलं मला हा काय प्रकार आहे हा भुजने मला काय काय बोलला माहिती काय तो मला काय बोलला स्कूटर मला नाही सांगायचं तो काय बोलला ऐक ऐक तू मला सांगितलं ना तर कळणार कसं काय बोलला तू नाही मला नाही सांगायचं नाही, तू काय बोलला मला शिव्या सांग. घातल्या त्याने मला शिव्या घातल्या तो मला बोलला ओंकार भोजनेने कर्ज घेतलंय 2 लाखाचं 3.25 लाख रुपये झालेत फेडत नाही माझा नंबर दिला तू काय प्रकार आहे भोजने हा तू कर्ज घेतलाय त्याने पिपी काय पिपी, प्रकार? ऐक 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 घेतलं असेल त्याने हे कर्ज घेतलं असेल पण नाही जमलं फेडायला नसतील पैसे त्याच्याकडे जाऊ दे ना तू शांत हो ना तू कशाला पिकनिक होतो आता आता रक्त येईल बघा ना तुम्ही कडक जोक केला तिने मग नको बोलू तुम्ही हां मला फोन आलाय बँकेतनं मी आजपर्यंत आयुष्यात कधी कर्ज घेतलेलं नाही आजपर्यंत कुठला माणूस माझ्या दारावर नाही कधी कोणी मला फोन नाही केलेला आहे गॅरेंटर मला विचारलं होतं तू गॅरेंटर म्हणून मग हा काय मला भोजने मला नीट सांगायचं सगळं मला नीट यार तू बारीकशा गोष्टीवर एवढी चिडचिड नको करू रे हे लोन कंपनीवाले रे हा, काय? सतत आपलं लोन घे एकदा घेतलं तर परत परत घेशील म्हणून घेतलं हा मग आणि असं नाही की हफ्ते फेडले नाही आधीचे फेडले हा मग नंतरचे काय राहिले म्हणून ते फोन करताय अच्छा आधी फेडलेस ना बघ मी पर्टिक्युलर आहे मग ठीक आहे मग ठीक आहे मग ठीक आहे रे मला का फोन करतायत मला नाही आवडत आहे तुझं हे तोंड भोजने भोजने हा मला का फोन करतायत ऐक तू तू आधी बस इथे ए रसा पाणी आहे ए मला नको नाही, नाही, मला नाही. विषय सांग नाही, नाही. आणि मागव बस, बस. मला सांग हा मला का फोन करताय सांगतो मला सांग हा हे बघ, काय हा. लोन काय कुठले पण काम असलं ना प्रोसिजर असते आता लोन घ्यायचं झालं ना रसा हा हा तर आपल्या ओळखीच्या 2 माणसांचे नंबर द्यायला लागतात बरोबर बरोबर, द्यावे लागतात. आलं लक्षात करेक्ट तर पहिला नंबर मी तुझा दिला पृथ्वी प्रताप म्हणून हा ओके आणि दुसरा नंबर तू कोणाचा दिला तुझाच दिला प्रताप पृथ्वी म्हणून थांब नाही नाही ऐक ना. का 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 दिला नाही मी काय बोललो उगाच दुसऱ्याला कशाला कोणाला त्रास ना आणि ते काय बोलले की फॉर्म भरताना आम्ही एवढं लक्ष देत नाही ते बघत पण नाहीत रे फॉर्म भरताना हा पण आता बघतायत त्याचं काय हा यार आता बघतायत यार ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे ही काय आता बघ आता ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे हा भोजने माझं डोकं फिरतंय भोजने मी ना खूप शांततेत घेतोय मग आजपर्यंत मला कधी फोन नाही आलाय हा काय प्रकार आहे तू माझा नंबर का दिला तू मित्र आहे सर माझा मग नंबर का दिला यार माझा
मला विचार भोजने, मला चिडायचं नाही यार. ऑफिसमध्ये आपण आपल्याला ऑफिसचा डेकोरम मेंटेन केला पाहिजे. तू माझा नंबर का दिला? तू मला विचारलं होतं. आता ते मला फोन करताय. तो मला ना ते तुला लाख फोन करतील. हा, तू सिम कार्ड बंद कर ना. बंद कर तू सिम कार्ड. माझे सिम कार्ड बंद करू. तुम्हाला बोलतोय माझे सिम कार्ड बी बंद करायचे. 2 नंबर आहेत माझे. हा, दोन्ही बंद कर. पर्सनल एक प्रोफेशनल आहे. दोन्ही बंद कर. 15 वर्ष सगळ्या लोकांकडे माझे तेच नंबर आहेत. मी तुझ्या या एका फालतू कर्जासाठी माझं कायमचं ते नंबर बंद करून टाकू? हे चुकतं आपलं. हेच चुकतं. 15 वर्ष 2 सिम कार्ड. अरे सिम कार्डची कसली निष्ठा जपतोस? मला पण यायचे फोन. मला पण आले फोन. बऱ्याचदा नाही आले असं नाही, कारण मीच घेतलं ना. मला आले फोन. मी काय केलं, आधी सिम कार्ड बंद केलं. पण नंबर बदलला तरी फोन यायचे रे. माझाही तेच होईल ना मग. बरोबर ना. माझाही तेच होईल ना. मी नंबर बदलल्यावर मला फोन नाही येणार. तू बघ बोललास ना तर प्रश्न सुटेल. मी तुला तेच बोलतोय. मला फोन आले, मी सिम कार्ड नंबर बदलला. मग मी काय केलं? काय केलं? नंबर ब्लॉक केला. तू पण नंबर ब्लॉक कर. नंबर ब्लॉक करून टाक. तुला पोरखेळ वाटायला लागला सगळा? नाही मग कसा नंबर कसा ब्लॉक करू? कसं म्हणजे माहित नाही तुला? तुझा फोन दे. सेटिंग मध्ये जायचं आणि नंबर कुठला तो select करायचा. इलॉन मस्क थांब. सोपं आहे. रॉकेट सायन्स नाही ते. मला माहितीये कसं करायचं. का करू मी? माझी चूकच नाही ना. तू मला विचारलं होतं का लोन घेताना? नाही. तू माझं नाव गॅरंटर म्हणून टाकलं का? तू माझा नंबर का दिला? मला कळतं ब्लॉक कसं करायचं. हे बघ, हा नंबर आहे त्यांचा. ऑप्शन मध्ये जाऊन बघ. हो माहिती आहे मला. हे बघ, केलं, ब्लॉक केलं. ओके. वॉलपेपर भारी आहे. हा थँक्स. पण तू हे विषय नको बदलू. तू विषय नको बदलू. मला प्रॉब्लेम कसला झालाय माहिती आहे? तू माझा नंबर नव्हता द्यायला पाहिजे भोजने. का नंबर द्यायला नाही पाहिजे होता यार? का नाही द्यायला पाहिजे होता? का द्यायचा? मित्र आहेस तू माझा ना. हा, मग कोणाचा नंबर देणार मी? माझा मित्र नाही आहेस तू? अरे आपल्या किती आठवणी आहेत मला सांग ना. थांब. आपल्या किती आठवणी आहेत यार? ठीक आहे ना. कोण आहे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? तिला तुझा नंबर काय बिघडलाय? अरे पण का द्यायचा आहे माझा नंबर? माझा नंबर काय एवढा माझ्या नंबर मध्ये? तू आठव. काय? आपल्या मित्र म्हणून किती आठवणी आहेत तू आठव. काय आठवणी येत? लोणावळ्याला गेलेलो ते आठव. हा, तुम्ही लोणावळ्याला गेलात? मला काहीच सांगितलं यार. ते लोणावळ्याचं बरं यार बीपी मला सांगता जाता तुम्ही. आमची वेगळी सहल होती. थांब. हा ठीक आहे. ते लोणावळ्याचं नको तो विषय. नाही आता का नको सांग ना काय मजा केली सांग. मला नाही सांगायचं. मजा गेली. भोजने, आम्ही एका चादरीत झोपलो होतो. भोजने, भोजने, आई शपथ, काय बोलतो? घातलंच नव्हतं. नको यार, नको, मला नको सांगू यार. visual होतं यार. तुझं नको सांगत जाऊ यार. हे प्रॉब्लेम कसला आहे माहितीये? काय झालं? अरे मी काय बोलतो, लोणावळ्याचा विषय नको. त्या दिवशी रात्री फुल टाईट होते हे 6 जण. दोघं तर माझ्याच टी शर्ट वरती ओकले, म्हणून मला ते टी शर्ट काढावं लागलं. म्हणून मी बंबू होतो. तुला आमचा टी शर्ट आम्ही दिला ना, पण तुला नको होता. मला खिशाचा प्रॉब्लेम नाही. हा ज्या पद्धतीने सांगतो मला त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला सांग नाही, तू बोलायचं नाही, कळलं ना? लोणावळ्याचा विषय नाही काढायचा. चिडू नका यार, चिडू नका. ठीक आहे. चांगला दिवस चालला होता माझा, लोणावळ्याचा विषय काढलाय फालतू. तू मला तुटलं यार. काम कर, जाऊ दे चल. हे भोजन आहे. हा, हे बघ. तू पण काम कर, चल, जाऊ दे. हॅलो, हॅलो, पृथ्वी प्रताप बोलताय का? हाय, दिस इज पृथ्वी प्रताप. टेल मी. तुझ्या निर्लज्ज माणसा, तुझा थोबडा फोडू काय? तिथं वाजव काय येऊन? पान 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 पान. हॅलो, नीट बोला. नीटच बोलते. तुझ्या तर आता लुक्या. ए लुक्या काय बोलते? लायकी आहे काय रे तुझी? माझ्या कलिगचा नंबर ब्लॉक करतो काय? तुला माहित नाही कोळशेवाडीचे हे लुक्या ये माझ्या समोर आता वाजवी ना फान फान फान. लुक्या नाही बोलायचं, लुक्या नाही बोलायचं. आहे. तुझी लायकी नाही आहे कर्ज फेडायची. मग कशाला घेतलं कर्ज? मी तर भोजनी नाही घेतलाय. मला का बोलताय तुम्ही? कारण त्याने तुझा नंबर दिलाय. अरे पण मी माझा नंबर दिला काय? मला फोन कराल का? त्याला फोन करा ना तुम्ही. तो तुझा मित्र आहे ना. नाही माझा मित्र तो. काय नाही, आम्हाला काय माहित नाही आहे काय? लोणावळ्याला एका चादरीत झोपतात. हॅलो, तुम्ही फोन कट करा. बोलू नका माझी तुम्ही. पैसे फेड. आता भेटतो, चल. तू काय सांगितलंय बँकवाल्यांना? तू बँकवाल्यांना लोणावळ्याचं कशाला सांगितलं रे? हा, अरे त्या लोनच्या फॉर्म मध्ये आहे ना, ते असं होतं, मित्राविषयी आठवण सांगा. मग तुझी माझ्याबद्दलची एकच आठवण आहे चादरीतली? एकच आठवण आहे? बाकी आयुष्यात आठवणीच नाही काढल्या आपण काय? म्हणजे तू जॉबला लागायचं होतं तुला, तेव्हा HR शी मी बोललो ना, शिफारस कोणी केली होती? मी केली होती. ती आठवण नाहीये? अरे आहेत, पिपीचे माझ्यावर लाख उपकार आहेत रे. पिपीने माझ्यासाठी काय केले, किती केले, त्याची जाणीव आहे मला. पण मी एका लाईन मध्ये एवढं सगळं कसं लिहिणार ना, म्हणून लिहिलं लोणावळ्याच्या चादरीतली आठवण. एवढं सोपं यार. पिपी तू असं नको चिडू. एक फोन येतो काय, तू काय बरोबर. चल तू बस, चल. एक फोन येतो म्हणजे रे? हा, एक माझा फोन आहे. मी घेतलंय कर्ज. तू घेतलेलं कर्ज आहे, ज्याला गॅरेंटर म्हणून माझं नाव लावलंयस, ते पण मला न सांगता. आणि मला बोलतो तू एक फोन आला की चेंज होतो. तू भोजने डोक्यात जातो यार माझ्या. तू
बाबा परत फोन येतोय. तू नको 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 प्लीज प्लीज नको तू उचलू नको बंद उचलू कर. नको तुला तुझी हा, कट, कट, कट. तुला तुझी शपथ आहे. हां मला माझीच शपथ पूजा देशील? त्याला त्याची शपथ देतोयस तू. 3.25 लाखाचं लोन आहे. तुला वाटतं माझ्या शपथीची किंमत असेल? ए बा अन्न नंबर आहे हा. काय मेसेज आहे? भोजने यार आपला फोटो मॉर्फ केला यार, लोणावळा लिहिलाय आणि चादरीतला फोटो आहे यार. भोजने यार भोजने, काय आहे यार? मला बघायचं दाखव. अरे कशाला बघायचं आहे तुला? दाखव ना. शांत राहा जरा. मी नव्हते तिकडे. नव्हते तिकडे मग काल तुला म्हटलं प्रोजेक्टची फाईल बघ तर डोळ्यात मोतीबिंदू झाला होता तुझ्या. आता तुला फोटो बघायचा आहे? डोळे दुखत होते. बाजूला तू भोजने इकडे तू काय करतोय भोजने यार? हा काय फोटो आहे यार? माझा तुझा फोटो मॉर्फ केलाय चादरीमध्ये यार. हा 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 माझ्या आधार कार्डवरचा फोटो आहे रे. भोजने माझ्या आधार कार्डवरचा फोटो कसा काय मिळाला त्यांना? तो तर मी कुठे पोस्ट पण नाही केलाय. पिपी तुम्हाला मार यार, मार मला. भोजू भोजू यार. भोजने मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मला तुझ्या चुकांचा कमी राग येतो. ही बाजूला फालतुगिरी करतो ना त्याचा जास्त येतो. मला स्पष्ट सांग माझा आधार कार्डचा फोटो त्यांच्याकडे कसा गेला भोजने? तुला मागे बोललेलो बघ, हां कंपनीचे ईमेल आयडी आणि आधार कार्ड लिंक करायचं होतं बघ. हां आपण केलं होतं बसून दोघांनी ते. तसलं काय नव्हतं ते लोनच्या फॉर्मसाठीच पाहिजे होतं. तू माझ्या समोर मला गंडवलं. हां हा म्हणतोय. भोजने नीट उभा राहा. ऑफिसचं एक डेकोरम असतं ते काय करतोय तू भोजने? अरे गुडघ्यात पॅन्ट अडकते यार. भोजने जगातला तू एकटाच आहे ज्याच्या गुडघ्यात पॅन्ट अडकते. बाकी कोणाच्या गुडघ्यात पॅन्ट नाही अडकत. तू ना फक्त विषय बदलतोय भोजने. मी तुला खूप स्पष्ट सांगतो, तू मला न विचारता माझा फोटो का वापरला? मी हातापायीवर ये ना भोजने. मग बस ना, तू तुझं काम कर. ते सांग मला यार. चिडू नको पिपी, चिडू नको. ते कॉफी मिळणार, कॉफी ऑर्डर करू. शांत बस. कसा तुला दुसरं स्किट होतं काय आज? तुला इथे चुकून बोलवलंय आहे त्याच्यात राहा ना बाजूला तू यार. बोलते तू मला सांग, तू लोन का काढलंय? लोन का काढलंय? सांगतो ना, सांगतो. हा सांग. मी आहे ना, मी रात्री गच्चीच्या रूमवर झोपतो. हां आणि आमचं टॉयलेट बाथरूम आहे ना ते खाली आहे, हां ग्राउंड फ्लोअरला. ओके. हां तर रात्री अपरात्री कधी लघवीला आली ना तर वरून डायरेक्ट खाली यावं लागतं. एवढं कोण खाली येणार? ते जिना कोण खाली उतरणार? कळलं? आणि जर बिअर जास्त झाली असेल तर 3-4 वेळा यावं लागतं रे. म्हणून मी काय केलं, तिथेच वरतीच गच्चीतच टॉयलेट बाथरूम बांधायचं ठरवलं. म्हणून लोन घेतलं. मग अशी मी टाईल्स विचारत होतो बघ, कुठले घेऊ काय ना ते त्याच्यासाठी विचारत होतो. टॉयलेट साठी. पण हा काय बोलला? हा काय बोलला की मला वेळ नाही. हा मला वेळ नाही, मला विचार नको. अरे मित्र आहेस ना यार, मैत्रीसाठी काय ना वेळ. हे नको स्टाईल मारू, नको स्टाईल मारू, नको स्टाईल मारू भोजने. तुझ्या आयुष्यातली 30 सेकंद वाचावी म्हणून तू माझी वाट लावली भोजने. हसू नको भोजने, हसू नको. तू का रे का केला असेल तू हे? का तू काय गरज होती मला सांग ना. तुला जर एवढाच त्रास होत होता तर वरती गच्चीवरती मोकळं व्हायचं ना भाई. ते सांडलेलं चुकेल, माझं कर्ज कसं चुकेल भावा? ना पिपी मारून ऑफिस मारामारी कर. माझ्या नावावर कर्ज घेतलाय, तुला नाही कळणार. मित्र यार आपला, मित्राला आपण नाही समजून परत घेत. अननोन नंबर आहे. नको उचलू, नको उचलू. नको उचलू म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे फोन नसके सारखे असे कट करत राहू? कामं नाहीत मला दुसरी? जो कोणी असेल त्याला सांगतो बरोबर मी. हॅलो ए ऐक, तू परत घेशील लोन, जे काय तुझी बँक आहे तुला सांगतोय. मला तू ना आयरा गायरा समजू नको, कळलं ना? ओंकार भोजनेने लोन घेतलंय, ओंकार भोजनेला सांगायचं. बरं माझ्या नादाला लागला ना, मी लय ओळखी आहेत माझ्या, मारीन येऊन तिकडे, कळलं काय? मर्द असशील तर एकटा भेट ना बाई. हा पब्लिकची तू धमकी देतो मला? तुला माहित नाही मी कोण आहे? कोण आहे रे तू? असा चामटवय ना, सना असन देईन, कळलं ना तुला? हा साला कुत्रा, नामर्द कुठला. काय आवाज कमी ठेवायचा. त्यापेक्षा आहे ना तुझ्या मित्राला सांग मला फोन करायला म्हणून, कळलं ना? त्याला कर ना फोन. त्याला नंबर कोणाचा आहे? माझा आहे. मग मी कोणाशी बोलणार? लायकी नाही तर कशाला घेता रे लोन? अरे मी नाही घेतलंय. अरे नंबर कुणाचा आहे? माझा आहे. मग मी कोणाला बोलणार? मला. मग फोन चाल. अरे खूप बेकार बोलतात रे. बोलला रे. मी कधी असं वाटतं ना, एवढं ऐकण्यापेक्षा जीव दिलेला बरा. आई शपथ सांगतो, आई काय मर्यादाच नाही तरी त्याला. दारावर येतात. आता काय नाही एवढं बोलले, ते जर परत आला ना फोन तर डायरेक्ट दारावर येतील आणि घराच्या दारावर येतील आणि शिव्या देतील.
पण तू टेन्शन नको घेऊ. अरे कसं टेन्शन नको घेऊ. काय काय हे करत नको जाऊ रे, मला डोकं फिरतं यार. नाही पण टेन्शन कशाला घेशील? अरे 40 वर्ष राहतो यार मी तिकडे. मग 3री पिढी आमची यार. मग कोणतरी माझ्या दारावरती येऊन जर मला शिव्या घालणार असेल, येणारी जाणारी लोक काय बोलतील यार? सगळ्यांना दिसेल ते लोक मला शिव्या घालणार ना. मी समजू शकतो यार, तू इज्जतवाला आहेस. माझं काय होतं, मला दुसरीकडे सोड, माझ्या एरियात पण इज्जत नाही. आले नाही ना. अरे ते आले होते माझ्याकडे लोन घ्यायला, वसुली करायला. तर आमचं पब्लिकच बोललं, भोजनाची वसुली ना विसरा आता. पण नाही मला तू इज्जतवाला आहेस. हे बघ, माझ्याकडे इज्जत नाही म्हणून काय झालं? एखाद्याकडे एखादी गोष्ट नसते ना, याचा अर्थ असं नाही की त्याला त्या गोष्टीची किंमत नाही आहे. मला कळते. सूर फक्त फिलॉसॉफीचा आहे, काय नाही त्याच्यात. काय नाही त्याच्यात. मला प्रॉब्लेम ना वेगळा आहे आता. मला प्रॉब्लेम याचा आहे, लोक माझ्या दारात येऊन मला शिव्या घालणार, येणारी जाणारी लोक बघणार, माझी इज्जत जाणार यार. हितेच तू, ते तुला नाही शिव्या घालणार आहे, मग ते मला ओंकार भोजनाला शिव्या घालणार आहेत ना. लोक सुरुवातीपासून नाही येणार ऐकायला, मधनं फक्त तुझ्या आईलापासून ऐकणार. ओंकार भोजने तुझ्या असं नाही ऐकणार आहेत ते फक्त तुझ्या आईला ऐकणार. माझ्या दारासमोर त्यांना वाटणार मला शिवी दिले यार भोजने यार. पण लोकांना सांग ना, पूर्ण ऐका. ओंकार भोजनेच्या असं पूर्ण ऐका. तुझं कन्फर्म दुसरं स्किट होतं, तू चुकून आली. सांग याला. कसला बोलते मध्ये, नको बोलू ना यार. माझं ऐक तू जरा तरी गिल्ट येऊ दे ना यार तुला. मला फसवलंयस तू. गिल्ट नाही का तुला? माझ्या दारावर लोक येणार, मी काय करायचं भोजने? सांगतो ना, तू फक्त तू झटक असं झटक, उगा टेन्शन घेऊ नको. ऐक, लोन कोणी घेतलंय? मी. मला आहे का टेन्शन? तू कशाला घेतो? तू घे ना, तू घे ना टेन्शन. एवढं असेल ना तुमचं तुम्ही बघा, मला नका बोलू. पुढे ये, इकडे ये. तुमचं तुम्ही बघा म्हणजे माझं लोन आहे हे? भोजने तुला चुकलं यार. तू खोटा पत्ता द्यायचा नाही याचा. अरे यार, सॉरी पीपीआर, माझ्या लक्षात नाही आलं. मी याचा खोटा ऍड्रेस द्यायला पाहिजे होता. मग द्यायचा ना भाई. अरे पण मला माहित नाही ना तुझा खोटा ऍड्रेस कुठला आहे. तू बोलतोस कधी मनमोकळेपणाने, कधी सांगतोस 4 गोष्टी, हा माझा खोटा आहे, हा माझा खरा आहे, कधी बोलतोस. अगाशी एक टाईल्स कोणती घेऊ विचार, मला टाइम नाही. भांगरेदारांचं हे करा ते का, आम्ही काय इथे हे कशाला ठेवलंय? हा कधी बोललायस भोजने? हा बोल. खरा नाही म्हणजे खोटा. इतकं साधं सोपं सिस्टीम आहे आपलं. तू काहीही बोलू शकला असतास, तुला ते जमलं नाही का यार? काय पण द्यायला पाहिजे होता. ए बा यार, अजून वेगळा नंबर आहे यार. आता वेगवेगळ्या नंबरवरनं फोन का भोजने यार? हातबल व्हायला लागलं यार आता. तू वेगळा असेल काय, तुझं काहीतरी काम असेल. अरे काय यार भोजने यार. हॅलो ऐका, मला माहिती आहे तुम्ही परत घेशील लोन मधनं बोलताय. हॅलो मी त्या बँकेतून नाही बोलत आहे. मग फेडून तर दाखव या बँक मधून बोलतो. कुठली बँक? फेडून तर दाखव. तुम्ही पृथ्वी प्रताप बोलताय ना? मी बोलतोय. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का? हा, तो माझ्याच आयुष्याला लागलेला कलंक आहे. बोला ना. त्यांनी आमच्या बँकमधून 40,000चं लोन घेतलंय आणि ते फेडतच नाहीये. तुमच्याकडनं पण हो. तर पृथ्वी प्रताप तुझ्या नाही. कोण होतं? भोजने, तू अजून एका बँकेतनं 40,000चं लोन घेतलंय? नाही 40 नाही. ऐक 40,000 नाही, 20,000चं घेतलं. ते चक्रवाढ वाजून 40 झालं. तू 50% रेट ऑफ इंटरेस्ट नाही घेतोय लोन? मी इंटरेस्ट जास्त असला की घेतो. अरे येणार का तू? कमी असला की का? अरे ह्याला सगळं बेसिक पासून सांगायचंय काय तुला? तू का घेतलंय? तुला कळतंय काय? तू ऑलरेडी 2.25 लाखाचं का 2 लाखाचं घेतलं होतं, ज्याचे 3.25 का 3.5 लाख झालेले आहेत. त्याच्यात तू वर 20 घेतले, त्याचे 40 झालेले आहेत का? मान्य होते ना पैसे, ऑलरेडी घेतलं होतंस ना लोन. 40 का घेतलेस? एवढं असेल तर तूच बोलेन, तूच आहे. मला उत्तर द्यायचं. तू सांग, तू का घेतलं? 20,000चं लोन कशाला घेतलं? ते 2.25 लाखाचं घेतलं होतं टॉयलेट बाथरूम बांधायला. पण आहे ना, हे 40 कसले? 20 ते कसले? ते गिझर आहे ना, त्याला जेट स्प्रेचं अटॅच करायला. पाईपलाईन. जेट स्प्रे आहे ना, तो गिझरला अटॅच करायला वेगळी पाईपलाईन लागते, त्याच्यासाठी. अच्छा. एक मिनिट. तुला जेट स्प्रेला गिझर का अटॅच करायचा आहे? पीपी, थंडीत जाम वाट लागते, अंदाजच येत नाही. बाई तुला काहीच नाही वाटत काय रे? काय वाटतं यार? तुझ्या पर्सनल प्लेजरसाठी तू माझा कुला सुचवला, तुला काहीच नाही वाटत? हसू नको यार भोजले. तू असं नको यार भोजने. यार मी कुठनं फेडायचे तरी पैसे? माझ्या एफडी 2 लाख रुपयात जास्तीत जास्त यार. तू यार 4 लाखाचं कर्ज काढलंय, मला गॅरंटी ठेवलंय, मला फोन करतात यार. पीपी यार,
रडू नको यार. मला कळतंय त्याचं चुकलंय, पण आपला मित्र आहे ना, मित्राला आपण सांभाळून नाही घेणार. तुझा नंबर दोस्ती देऊ तुझा नंबर देऊ एक माझा आता number एक हॅलो एक मिनिट ऐक ना, दोस्ती में तो चलता है यार, baby. हां Come दोस्ती on में यार. चला तारू कभी हां हॅलो पृथ्वी प्रताप बोलतो एक नंबर लिहून घ्या 7722 हां 8932 माझा नंबर तिला हां रसिका वेंगुर्लेकर माझा नको. भोजनेची मस्त चांगली मैत्रीण आहे ती ती फेडेल त्याचं कर्ज नाही, नाही, नको, नको. ती फेडेल त्याचं कर्ज हां नाही, तिला करा फोन हां यार पीपी यार, माझा कशाला नंबर दिला तू? अरे दोस्ती में चल नाही तुझा फोन चलता. असतो का दोस्ती में चलता है ना दोस्ती में चलता है. त्यांचाच फोन असणार, मला उचल ना, नाही उचल उचलायचा. उचल हॅलो हॅलो भोजने कुठे आहे ओंकार भोजने कुठे आहे मी नाही मैं मी उसका नाही ओळखत काय त्यांनी friend पैसे घेतले लोन घेतलेले आहे ते मैं नहीं पैसे दे अरे मी नाही. लायकी नाही काही नाही लोन घ्यायची घेता कशाला लोन अरे दे ना दोस्ती में पैसे चलता है. माझं नाही. वा कहर परफॉर्मन्स कहर. आम्हाला हे निखळ निर्व्याज मैत्र फारच आवडलंय आणि आतापर्यंत या मंचावर फक्त महाबळेश्वर फेमस होतं, इथून पुढे लोणावळा होणार आहे. फारच मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद. आउटस्टँडिंग कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब प्रेझेंट केलेत तुम्ही, लाजवाब. पीपी कमाल कमाल. रस्सा मस्त, मला खूप आवडलं. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तू अशी मुलगी आहेस की तू जे करशील ते खूप सिन्सिअरली करतेस. आत्ता बघता क्षणी असं वाटत होतं की खरोखर तू वेगळ्या स्किटमधनं आणली आहेस. इतका तो निर्बुद्धपणा तू दाखवलास त्या मुलीचा. मजा आली, खूप मजा आली. वेगळंच काहीतरी कॅरेक्टर होतं रस्सा. भोजने आय लव्ह यू. काय कॅरेक्टर प्ले केलंस यार, लाजवाब. म्हणजे इतका साधा निर्लज्ज माणूस मी पाहिला दादा. कमाल. भोजने कमाल आहेस तू यार, फार मजा आली. आणि सगळे फोन कट बाप होते, सगळे बारदार. मज्जा आली, वंडरफुल. थँक्यू सर थँक्यू. निर्मितीताई. जबरदस्त परफॉर्मन्स. मंडळी 48 तासांमध्ये शॉर्ट फिल्म सबमिट करायला आले आहेत काही तरुण. चला बघूया त्यांची शूटिंगची गंमत. जी गंमत दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी जत्रेकरी. हे आहे फ्रेम मध्ये, हे आहे फ्रेम मध्ये. थोडं इकडे हे इथे थोडं. ओके ओके ओके. मग हा मार्क आहे मंदारचा. मंदार लक्षात ठेवा. हा ओके. साऊंड येतोय का माझा? चेक कर. हो दिसतोय नाही ते दिसतोय. दत्तू आवाज दिसत नाही, ऐकायला येतो. अरे ह्या वेव दिसत नाही इथे. चल मला नको शिकव चल. युपी मी ठीक आहे सॉरी आय एम सॉरी. तुला काय बोललो होतो? काय? मला गिंबल आणून दे. हे काय दांडूक दिले? दत्तू अरे शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन करतोय आपण, कळलं ना? एवढंच बजेट असतं. आणि आता बोलण्यात वेळ नका वाया घालू. 48 तासात सबमिट करायची आहे. सुरू करूया. रेडी आलं प्रिया, सगळे आले, सगळं झालंय. कुठे आहेत चौगुले काका, कुठे आहेत? अरे येतात, त्यांना हीच वेळ दिली, येतील ना. प्रिया प्रिया कसा आहे? कशी आहेस? बरी आहेस का? हो मी तयार आहे, ऑल सेट. हे काय घातलंय काका? हे माझ्या लग्नातला सूट आहे मला. का? तू सांगितलंस ना आज कार्यक्रम आहे, काहीतरी शूटिंग का काहीतरी कार्यक्रम मला करायचं ना त्या शूटिंग मध्ये. नाही. काय क्लिनिंग मधून काढलेला आहे बरं का, नवीन आहे हा एकदम. कसं दिसतंय? कसे दिसताय तुझे लाडके चौगुले काका? छान दिसताय काका. वेडी नाही, असता. काका 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 आपल्याला हे नाही घालता येणार. हे नाही घालताय ना? नाही तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून आहात. तुमचा रोल सेक्रेटरीचा आहे. हे कपडे कसे घालणार काका? हे नको काढूया, त्याच्यात काय. मी हा काढायला लागतील, पण असं नॉर्मल काढा ना. हे जसं तू म्हणशील तसं, जसं आमची प्रिया म्हणेल तसं. ओके. येस येस. काका गुड मॉर्निंग. काय मेंढोर कसा आहे? मेंढोर मंदार मंदार. आणि तू सतीश ना? काय प्रथमेश प्रथमेश. कुठलं काय? आणि हा पेंग्विनचा कचराचा डबा इकडे काय करतोय? ए वॉचमॅन इसको लेके जाओ. काका काय करताय? दत्तू आहे तो, आमच्या सोबत असतो ना.
हा दत्तू आहे हो हॅलो, दत्तू, हॅलो. कसा आहेस मस्त मस्त काय हा कितवीत आहेस काका ग्रॅज्युएशन झालंय त्याचं ग्रॅज्युएशन झालंय हो 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 अरे बाप रे वा 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 तो डीओपी आहे काका अरे बाप रे तुझं डीओपी आहे कुठे कुठे आहे दुकान नाही काका डीओपी मध्ये दुकान नाही डिरेक्शन ऑफ फोटोग्राफी शूट करतो शूटिंग सगळं करतो हो शॉर्ट फिल्म या इंडस्ट्रीमध्ये त्याचं बरंच नाव आहे बाप रे तुम्ही रेडी आहात ना काका आपण करूया का मी रेडी आहे तू सांग हा हा हे काढूया आपण काढूया का हे काढायला लागेल हो कदम अरे किती डेअरी वाढली गाड्या तुमची येस गुड मॉर्निंग प्रिया हाय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग प्रिया प्रिया ओ प्रिया 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 गुड मॉर्निंग प्रिया ओ प्रिया कदम हळू पंप लागेल पंप हॅलो हाय हाय अरुण काका हॅलो हॅलो बाकी सगळे ओके हो हो म्हणजे झालं शूटिंग सगळे झालं हा चालू आहे अजून संपलं नाहीये अरे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही या सोसायटीचा मी चिमणराव आहे हा. खजिनदार आहात तुम्ही चिमणराव कुठला खजिनदार असा शब्द आहे तू काय करतो वाचारी इकडं तू काय करतोस हे मी हे काका आमच्या शॉर्ट फिल्म मध्ये काम करतायत सेक्रेटरीचा रोल करतायत ओ ओ ओ चौगुले आम्हाला सांगितलं नाही गड्या तुम्ही नाही ऐका ना ऐका अगदी 15-20 मिनिटांचंच काम आहे आमचं संपणारच आहे इथलं शूटिंग हा प्लीज काका आम्ही करू इथे नाही कसं आहे ना प्रियू अगं तुझ्यासाठी सोसायटी 24 तास ओपन आहे ग कसं आहे माहिती का आता तुला सोसायटी चित्रीकरण करायचे आहे बुवा तर त्याच्यासाठी रीतसर परमिशन घेतली पाहिजे ना हो सोसायटीचे काही नियम असतात ते मोडून टाकले नियम माणसाने नाही ऐकतं काय चाल वाचरा गच्चीवरती पापड वालत घालायचं असतं तरी हा वचडा अर्ज मागतो आमच्याकडे आणि सभासद असून हा अर्ज मागतो तुम्ही तर भाडोत्री आहेत पण काही होऊ नाही शकत का परमिशनचं अजिबात परमिशन व्हायचं नाही हे बघा परमिशन पाहिजे असेल तर आमचा सुई हुक्का पाहिजे सही शिक्का सही शिक्का पण आता तुम्ही म्हणालात नाही चौगुले काका शूटिंग नाही होऊ शकत चला चला नाही असं नका करू. अर्ध शूट झालंय आमचं हा प्लीज काका ऐका ना काय आहे की पहाटे 4 वाजता आम्हाला फिल्म सबमिट करायची आहे तर आमच्याकडे खूप वेळ कमी आहे खरंच आत्ताच बघा ना किती वाजलेत ऐका ना प्लीज आम्हाला जर याच्यात ऍक्टिंग करू दिली ना तर मग तुम्हाला सही शिक्का वगैरे त्याची काही गरज नाही वा राजपूत काका आम्ही जी फिल्म करतोय ना त्यात एवढी कॅरेक्टर्सच नाहीयेत अरे तुम्ही नका टेन्शन सगळ्यांना काम दिलं ना तर आम्ही तुम्हाला परमिशन देतो 1 मिनिट म्हणजे माधुरी सोसायटी मी कुंदरीकर आहे मधु मकरंद कुठला कुरुंदुकूर मधु मकरंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महत्वाचं नाही. अवघड आहे, तुम्ही समजवा ना नाही, एक मिनिट ऐका 1-2 मिनिटं देता आम्हाला 2 मिनिटं आम्ही तुम्हाला नाही रोल कोणाचा दिला ऐक त्यांना घेऊया आपण फिल्म मध्ये मुरक्याच काका एकदा चौगुले काकांना घेतलं नको म्हणत असतात गप्प बस जरा त्यांना घेतलं नाही ते शूट करू देणार आहेत का फिल्म शूट करायची आहे ना करायची आहे ना आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये प्लीज गाईज प्लीज हा काहीतरी एखाद दुसरं वाक्य देऊन टाक आणि मागे उभं कर त्यांना काहीतरी कर ना काहीतरी प्लीज यार पम्या आपल्याला फिल्म करायची यार त्यांना या कमिटमेंट देतेस ना लोकांना प्लीज ना प्लीज ऐका माझा रोल आहे सगळ्यांना रोल आहे आता रोल मिळणार माझा महत्वाचा ना तुमचा महत्वाचाच रोल आहे पण तुम्ही तिघेही ह्याच्यात काम करणार आहात सेक्रेटरी तुम्हीच असणार आहात मेन जो उच्च शिक्षित रोल आहे तो माझा आहे आम्ही काय करणार मग तुम्ही सांग ना तुम्ही हे असाल म्हणजे एक सदस्य असाल सदस्य आम्ही फक्त सदस्य बलदंड बाहू असलेले रेप्युटेड सभासद सोसायटीचे बलदंड बाहू असले तुम्ही व्यायाम करत असता चालेल मग चालेल गाड्या मला चालेल मी कोण आहे तुम्ही हे माळी म्हणजे मी तुमच्या शॉर्ट फिल्मचं अँकरिंग करणार हॅलो तर मी काय बोलतो नाही कदम काका माळी म्हणजे प्राजक्ता माळी नाही तुम्ही माळी म्हणजे गार्डनर तुम्ही निसर्गाची काळजी घेणारे देवदूत मी देवदूत आहे हा तुम्ही आवरा मोठा आहे हा मग मी निसर्गाची घेणार काळजी आता आपण सुरू करूया माझा जो मेन रोल आहे उच्च शिक्षित सेक्रेटरी तो मात्र माझा आहे काका मी लगेच तुम्हाला सीन समजवतो या इकडे बलदंड ना मी बलदंड या इकडे हा बलदंड हा या इकडे तुम्ही इकडे तुम्ही व्यायाम करत असता इथे करू करतो माझा जो रोल आहे एक मिनिट हे नका दाखवू हे अरे दंड दिसायला पाहिजे ना नाही बनवले कोणासाठी हो की नाही ग प्रियू ऐका ना आता नका थांब अजून सांगायचं आहे रे काय सीन आहे ते सांगू तर दे हा प्रॉब्लेम आहे हो काका थांब
दमाल तुम्ही अरे नाही दमत नसतो मी करतो. बरं इथे तुम्ही व्यायाम करत इथं असता करतो. आणि तुम्ही कदम काका तुम्ही ही झारी घ्या झारी. आणि इथे तुम्ही झाडांना पाणी घाला. अरे वा मी पाणी घालणार तुम्ही देवदूत आहात. झाडाला पाणी घालणार बरोबर हा. आणि तुमची एंट्री तिथून आहे. तुमची एंट्री तिथून आहे. आओ काका ऐका ना लगेच नका जाऊ त्यांना सर असंच आहे लय घाई आहे त्याला. जरा तुम्ही हे बघा मग नाही बघा. हा नाही 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 तुम्ही एकमेकांशी बोलूच नका. सभ्यता मी अजूनही सोडलेली नाहीये. हा, 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 चौघ, हा. हो काका हा, ऐका हा मंदार इकडे मंदार हा मंदार हा डिटेक्टिव्ह आहे. हा इथे येऊन तुम्हाला विचारतो की ह्या सोसायटीचा सेक्रेटरी कुठे आहे. तुम्ही बोलता चौगुले साहेब हाक मारता एवढ्यात तुम्ही बाहेर येणार. तुमची ऐका ना ऐकून जा हा तुमची एंट्री आहे तिथून मग तुम्ही येता. नॉर्मल चाला काय करताय काका. नाही माझी एंट्री जस्ट करून दाखवत होतो तुम्हाला. नॉर्मल या ना नॉर्मल होय, चालत normal. हा मंदार इकडे मग मंदार तुम्हाला येऊन काका ऐका ना सीन ऐका ना. विचार हा मी तुम्हाला विचार सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. त्याने तुम्हाला असं विचारल्यावर तुम्ही काय बोलता. रविवारचा दिवस होता. हो, मी घेतो. मी सोसायटीच्या ऑफिस मध्ये आलो. मला वार्षिक सभेचा वृत्तांत लिहायचा होता. मला माहिती पण आहे. तेवढ्यात मी खिडकीत गेलो आणि बघतो तर काय. हा मला माहिती आहे. ही सगळी वाक्य मी प्रिया बरोबर जरा कोपऱ्यात बसून घट्ट करून घेऊ का. माझ्या बरोबर घट्ट करा. माझ्या बरोबर ठीक आहे. तू हे घे वाक्य. सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. रमेश भाटकर होत आहेत हे नको करूस बाळा. तू पण नॉर्मल बोल ना. सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. सोसायटीचा उच्च शिक्षित सेक्रेटरी म्हणून त्या दिवशी रविवारचा दिवस होता. काका बायकोनी इडल्या केलेल्या होत्या लुसलुशीत इडल्या. हे हे नको नका ना. सांगू घरातलं नका सांगू. नाही. मेन वाक्य काय आहे. रविवारचा दिवस होता मी सोसायटीच्या ऑफिस मध्ये आलो मला वृत्तांत लिहायचा पण मग होता. मी अभ्यास केला येतो त्याचा सगळा. तो ठेवा तुमच्याकडे. बरं ठीक आहे हरकत नाही. ती वाक्य घ्या. मला माहिती आहे. हा एवढं सांगितलं तेवढंच घ्या हा ठीक आहे, हा, घ्या. पुढे घ्या अरे यार काका. सोसायटीचं केबिन होती. केबिनचा दार उघडलं आणि समोर तक्रार पेटी होती. त्या तक्रार पेटीत 20 तक्रारी पडलेल्या होत्या. त्यातल्या जवळजवळ 18 तक्रारी अरुण कदम या माणसाच्या विरुद्ध होत्या. अरुण कदम काय करतो आता सुरवेंची मांजर आहे तिच्या शेपटीला डबे लावतो आणि ती मांजर अशी पळायला लागली की डक 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 ह्याच्यात तो हसत बसतो. एक मिनिट करता की एक मिनिट तुम्ही करता की नाही. हे ऐका हे करता की नाही तुम्ही मला सांगा. तू पर्सनल बोलणार हा, एक सेक्रेटरी म्हणून मी काय फेस करायचं एक सेक्रेटरी म्हणून. ऐका ना चौगुले तुम्ही पण थांबा. कदम काका तुम्ही पण थांबा. तुम्ही देवदूत आहात ना. मग त्याला सांग वसाऱ्याला मी देवदूत आहे तर देवदूत आहे. सटकली तर मी डँकर आहे. अहो, तुमचं कॅरेक्टर काय आहे. माळी देवदूत ना. ते कोणत्याही कदम बद्दल बोलू देत ना. मी देवदूत तिकडे नका पदरची वाक्य बोलू. असं नाही एक कॅरेक्टर मी उभं केलेलं आहे. तू ठेवा तुमच्याकडे एक अभ्यास सगळा. आता आपण सुरू करूया. हा तुम्ही काम करा तिकडे नका जाऊ. इथे मी इकडे असं लपून बसू का म्हणजे असं रपकन आलो की रिलेक्शन. अरे क्या रापकन नका येऊ नॉर्मल. हा चला दत्तू ओके डन रेडी चला सुरू करूया. रेडी डन हा बोला नीट. चलो रेडी मी. तुम्ही रेडी आहे कदम काका. हा मी देवदूत. हा करेक्ट चल पम्या. चला हा रेडी रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी काका एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठे आहे. तो वसाऱ्या चौगुल्या हा. एक नंबरचा वसारा आहे. अरे त्याला घरात मानच नाही. त्याची बायको कुत्र्यासारखं वागवते त्या वसाऱ्यात. हे का बोलले हे एक मिनिट हे का बोलले हे पर्सनल का बोलले. माझं पर्सनल मगाची कारलं असते. अरे पण आता सीन सुरू झाला ना आपला. हे का बोलले हे मला नाही पटलं. मी सभ्यता सोडेन. नाही ऐका ना कदम काका तुमचं काय वाक्य आहे. काय? चौगुले साहेब बाहेर आहे एवढंच आहे ना. अरे हो पण तू वसारा मगाची काय केलं त्यांनी मला. तुम्ही कोण आहात. माळी देवदूत. मी माळी देवदूत. हा मग तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे आहात ना. मी मोठा आहे. हा मग मी देवदूत आहे. चालेल, चल, मी आता पाहिलं. अरे मी थांबू का. अरे थांबा ना. अहो तुम्ही मगाशीच थांबलं पाहिजे होतं. नाही कॅमेरा गेला की तुम्ही थांबा. अरे मग तुम्ही सांगा ना. मला वाटलं माझ्यामुळे चुकून जाईल म्हणून मी थांबलो नाही. अरे बापरे. बघा मी सांगत जाईन तुम्हाला थांबा असं. चला चल रेडी कापड राजपूत नीट. हो दत्तू चलो रेडी. कॉल रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी ओ
मग चुकले एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठं आहे? तो वसाऱ्या चौगुल्या, त्याला मान द्यायला लागतो, त्याला साहेब बोलायला लागतं. अरे मी माली आहे ना, तर माझ्याबद्दल बोल की मला मालिक काही झालं. ओ कदम काका, हे काय चाललंय आता? हे मला साहेब का म्हणत नाही आहेत? ठरलंय का आपलं साहेब म्हणायचं हे म्हणतच नाही आहेत? आय एम सॉरी. अहो तुम्हाला बोललो नाही ना चौगुले साहेब बोला म्हणून. नाही बोलायचं त्याला साहेब. ह्याला काहीच अर्थ नाही आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना साहेब बोलू नका. अजिबात नाही तुम्ही बोलणार. तुमचं काम करत राहा. राजपूत काका, तू तू एवढं घाबरू नका, एवढं घाबरू नका. काय आहे, मंदार डायरेक्ट तुमच्याकडे येईल. माझ्याकडे तुम्हाला विचारेल या सोसायटीचा सेक्रेटरी कुठे आहे. मी बोलायचं चौगुले साहेब बाहेर या, एवढं करा. हा करीन हा, डोक्यात ठेवा. हो, हो, हो. आल्यावर उभे राहा फक्त. व्यायाम बरं, करता बरं. का? हा, हा, चालेल. चला 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 लवकर चला लवकर. चला चला प्लीज 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 यावेळेस आता ओके करूया. हा रिहर्सलला दमछाक होते मग चल, फायनल चल, चल. चल 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 रेडी रेडी मी रेडी. रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठं आहे? अरे तुला खुनाबद्दल जाणून घ्यायचे आहे ना. काय ना तो सोसायटीचा हॉल आहे ना, त्याच्यामध्ये ते चौगुले गेले होते. तिथे ते वृत्तांत वाचत होते. वाचता अरे वाचता काय माझे डायलॉग घेतले? माझे डायलॉग घेतले यांनी. माझे डायलॉग का घेतले? अरे यार त्यांचे डायलॉग मी घेतले काय आणि त्यांनी घेतले काय? कमिटीच्या मेंबरने घेतले ना. अरे नाही तसं नाही ना. अहो पण ही माझी शॉर्ट फिल्म आहे ना, कमिटी नाहीये ना. अरे पण तुम्हाला मदत व्हावी, तुम्हाला लवकर द्यायची ना म्हणून केलं ना ते. अहो असं नाहीये ना, त्यांचे डायलॉग आपलं ठरलंय ना. याला काय माझ्या करिअरचा आड काय येतात तुम्ही? मला हे कळत नाही. तुमच्या वेळ नाही. आज मला 4-5 पिक्चर मिळतील ना शॉर्ट फिल्म झाल्यानंतर. तुम्ही जळता हे सांगतो. मला पण करू द्या ना काहीतरी. असे आहे ना कम्प्लीट. मी तुम्हीच त्याला काहीच अर्थ नाहीये. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. माझा ऐकणार? हो प्रिया. नक्की ऐकणार? हो, प्रिया. चला सगळे तिकडे उभं राहा. चला 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 तुम्ही पण. पण चला. आता तुम्हा दोघांना एकही डायलॉग नाहीये. आम्हाला ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग करा ना, डायलॉग घेऊ नका. ऍक्टिंग करा, नुसती उभी राहून ऍक्टिंग करा. हा? हा. तुम्ही इथे थांबा, मी थांबणार. मला ते डायलॉग माझे सगळे आहेतच ते. तुम्ही इकडे थांबा. तुम्ही काय करायचं, फळ्यावरती लिहायचं आणि तुम्ही काय लिहायचं ते यांना सांगायचं. हो, मी काय लिहायचं ते सांगेन, पण कसं लिहायचं त्यांना कसं कळणार? प्रॉब्लेम आहे ना ह्याची लिहिण्याचा. गरज आहे का आता? ह्याची गरज आहे का आता? वेळ नाहीये ना काका, प्लीज थांबा थांबा. आणि तुम्ही इथे व्यायाम करा. काय तो ओके? आता मला फक्त एकट्याला डायलॉग आहे. तुम्हाला जेवढे दिले तेवढेच नाही, म्हणा तेवढे डायलॉग. घेतो. हो, हो. प्लीज प्लीज आता प्लीज बघा, अजून impressive काहीही म्हणू नका एक्स्ट्राचं. मी बैठका मारू इथे. तुम्ही बैठका मारा, मंदार इकडनं येईल आणि सीन होईल. हा करूया आता प्लीज. चल 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 इकडे ये चल. रेडी. डायरेक्ट येतो डायरेक्ट येतो. हा डायरेक्ट घेतात तू. डायरेक्ट डायरेक्ट चल डायरेक्ट येऊन होतो चल. रेडी कॉल. रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी सेक्रेटरी कोण आहे? आय एम द सेक्रेटरी. त्या दिवशी सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी माझ्या घरी होतो. रविवारचा दिवस होता. बायकोनी इडल्या केलेल्या होत्या. लुसलुशीत इडल्या बायकोनी केलेल्या होत्या. त्याच्याबरोबर पुदिना चटणी सुद्धा केली. इडल्या खूप छान झाल्या होत्या. अप्रतिम. मी 5 खाल्ल्या, 6 पण खाल्ल्या. डायलॉग डायलॉग घ्या पुढचा. मग मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि मी सोसायटीच्या मीटिंगच्या अहवालाचा वृत्तांत लिहिला. बरं, वृत्तांत करून दाखव आता. दाखव, वृत्तांत करून दाखव. आहे लायकी आपली? वृत्तांत करायची लायकी आहे? वृत्तांत लायकी आहे का? प्रत्येक गोष्ट कशी करून टाकता तुम्ही? बरोबर ऍक्टिंग करतो. इडली दाखवशील तू माझ्या बायकोनी केलेली. आम्ही हडकरांच्या सोसायटीत जाऊया आणि तिकडे करूया शूटिंग. इथे नाही होते. तुला कळलं. चला. चला. अरे अख्खी पाठ सोडली गेली माझी. नीट ऍक्टिंग करा ना. हे हनी बनी कार्टून मध्ये तू होतास का नाही? मारे ना मी आता सांगतोय. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स आणि सगळ्यांचा अभिनय सुद्धा मला फारच आवडला. ऐकूया तुमच्या या स्किटचा इतिवृत्तांत आपल्या दर्दी हास्यरसिकांकडून. निर्मितीताई. मला ना या शॉर्ट फिल्ममुळे ना काही गावात वगैरे शूटिंग आम्ही केलेलं असतानाच्या आठवणी जाग्या झाल्या.
तिकडे खरंच असे उत्साही स्थानिक कलाकार असतात ज्यांना खूप भाग घ्यायचा असतो आणि आपल्याला तिथले काही कलाकार लागतात ना. तर असंच एका गावात आम्ही शूट करत होतो आणि तिथले कलाकार घेतलेले होते. त्यातला एक जो होता तो सांगितलेलं होतं सगळ्यांना ॲक्शन म्हटलं की सुरू करायचं. तो प्रत्येक वेळेला ॲक्शन म्हटलं आता सुरू करायचं का असं तो विचारायचा. असं झालं, काही रिटेक झाले, शेवटी त्याला बसवून सांगितलं ॲक्शन म्हणजेच सुरू करायचं. आता त्यानंतर परत विचारू नका आता सुरू करायचं. त्यामुळे हे सगळं मला त्या आठवणी आल्या आणि मजा केलीत तुम्ही ही शॉर्ट फिल्म एन्जॉय केलीत म्हणून आम्ही एन्जॉय केली. आणि सुविचार पण किती खास आहे. सुविचार पहा, आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि शत्रूवर प्रेम करा. थँक्यू गाईज. मंडळी, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कपलच्या घरी आज येणार आहेत काही आगंतुक पाहुणे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार पाहण्यासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराव, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. शेअर मार्केट तू लवकर वर कर, अमीर हडकर बँकेत माझ्या पैसे तू भरभर, अमीर हडकर तुझ्या सारखा अमीर कर, अमीर हडकर BSc वाले की जय. वा 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 वा. झाली आरती? झाली आरती झालेली आहे. हे घे तुझे लकी फ्रुट्स. येस, लकी कॉफी. 1 2 3 4 8 आहेत. 9 सांगितले होतं. 9 इज माय लकी नंबर. शिवा काय करतेस? दिवस बघ कुठला. गुड. फ्रुट्स आलेत, हे आलेत, डायरी आहे, पेन पेन्सिल आहे, मोबाईल. ओके, आता 2.5 तास ना मला प्लीज त्रास देऊ नकोस. 2.5 मिनिटात 9 वाजणार आहेत, मार्केट सुरू होणार आहे. आज तुला नाही डायमंड नेकलेस घेऊन दिलं दुपारच्या आत तर नाव बदलीन. डायमंड नेकलेस? मला डायमंड नेकलेस? अजून कोणाला? मला खरंच तू डायमंड नेकलेस घेऊन देणार आहेस? हो खरं बाई, खोटं का बोल. 9 वेळा पप्पी. काम करू ना की डायमंड नेकलेस. वांगणकर तिकडे दिसलं ह्यांना विचारूया की पण तू बघ, मी वांगणकर दिसले पाहिजे होते तिकडे नाही येतात. ह्यांना विचारूया, माहिती असेल. शिवा, नमस्कार. आजोबा हळू. नमस्कार. हळू आजोबा, एवढ्या जोरात ओरडला. त्यांना ना ऐकायला कमी येतं म्हणून मोठमोठ्याने ओरडतात ते. हळू ओरडा. आजी तुम्ही पण हळू ओरडा. त्यांच्यामुळे सवय लागली मला जोर जोरात बोलायची. नमस्कार. नमस्कार. सगळं ठीक आहे? वांगणकर. वांगणकर कोण आहे? 302. अरे हा, ते आजी आजोबा ते समोर राहतात, आम्ही राहू. हे माहिती आहे आम्हाला, समोर राहतात, पण ते ना अर्धा तास नाही आहेत घरामध्ये, कुठेतरी बाहेर गेलेत ते. त्यांना आम्हाला पत्रिका द्यायची होती म्हणून मग म्हटलं आता ते नाहीये तर कशाला थोड्या वेळासाठी ये जा करा. मग तुमची बेल वाजवली आम्ही. अरे चांगलं केलं, अर्धा तासाचाच प्रश्न आहे. तुम्ही इथे या ना, या. एवढा काय अर्धा तासाचा प्रश्न आहे, राहू दे ना. याला काय होत आहे, येतील अर्धा तासाने. तेच बोलले आजोबा मी. तेच बोलले. मला सांगणार कधी. इकडे कुठेच. नमस्कार. नमस्कार. काय हो, नमस्कार. कोण आहे शिवा? काय आजोबा एक मिनिट, ते समोर आले आहेत, ते फक्त अर्धा तास थांबणार आहेत. कुठे जाणार म्हातार? तू ना लोकांना घरी बोल, एनजीओ उघड ना आजी त्यापेक्षा. आजोबा आहेत ना, तुला नाही डिस्टर्ब होणार. आजोबा बसा. तुझी आई जाडी. अहो आजोबा, एवढा मोठा माणसाला तोंडावर जाडी बोलते ती. आजोबा तुम्हाला बसायला सांगते. आता बसू होय. बसा. पाहुणे आलं डायरेक्ट जाडी बोलते. बरं कसं म्हणा. कोण बसायला सांगतो? माझी आई साठी बोलले ते. थांब जर, मी तेच 1 मिनिट थांबा यार. हॅलो अमिरदा, काय आजच्या टिप्स? AK स्ट्रॉबेरीज घेऊ म्हणतोस?
याचं काय खरं नाही वाटत रे मला. कधी वर कधी खाली, सगळं दिवसावर आहे. आजचा दिवस चालेल म्हणतो, ठीक आहे. आणि ते ओके अँड ओके एंटरप्राइजेस, तू जरा मला लॉंग टर्म वाटतो रे. ओके, मंजिरी रील कंपनी घेऊ का? ओके ओके ओके, तो फास्ट आहे. ओके 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 ओके, हा चाल, बाय 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 बाय. आजी काय झालं? चांगलंय घर चांगलंय. पाणी हवं तुम्हाला? नाही नको नको पाणी पाणी नको ना? गोड पोरगी आहे. हा. पाणी नको. हा. चहा चालेल थोडासा, आल्याचा चहा. ऍक्च्युली काय ना आजी, आम्ही दोघं कॉफी पितो, ब्लॅक कॉफी पितो ना, so दूध नाहीये त्याच्यामुळे. काय दे ना चाय, आल्याचा चाय पाहिजे. चाय तेच सांगते आजोबा, दूध नाहीये आजी. काय दे? दूध नाहीये सांगा ना. दूध दूध घरच्या गाईचं दूध नको, होमोजिनाइज 500 चालेल पॅकेट. आजोबा आजोबा नाहीये. अच्छा दूधच नाही? अरे देवा, दूधच नाही यांच्याकडे. ते हे आहे का? हे दे ना पाणी. पाणी 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 आणते. हो, आणते. ए चिमणे, इकडे इकडे इकडे. हे बघ, फक्त पाणी नको आणू, तर ते टाक थोडं आईस, टाक आईस, बर्फ बर्फ. तो टाक. इकडे इकडे. अगं ऐक तर, आधी किती ऐक. ते हे टाक, लिंबू 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 लिंबू, लेमन लेमन. तो आधी हिरवा असतो, नंतर पिवळा होतो, गोल गोल. हो कळलं. हो बोल ना, मला कसं कळणार? हो 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 बोलते. लिंबू पे लिंबू. हा, आणि थोडीशी साखर टाक, साखर. आणि हे कर, एक 4-5 पुदिनाची पानं घे, ती कुस्कर आणि त्यात टाक. सोडा असेल तर उत्तम. मोहितो मागतायत का गे? मोहितो माग. लिंबू पाणी मागत. नसेल तर नाही सांगा, कुसबुसता काय एवढा काय? नाही नाही आहे आहे, हे घ्या. बापरे, तयारच ठेवलंय. हे चांगलं आहे. ओ नलुकडे असंच आहे ना? नलुगडे असं, नलुगडे असं वेगळं आहे फक्त. नलुगडे पण असंच आहे. नलुगडे 4 बाटल्या नसतात वरती, पण आहे नलुगडे असंच आहे. चांगलं ठेवलंय हा तुम्ही पोरांनी, घर छान ठेवलंय. ओ हे घ्या, हे घ्या, हे डायनिंग टेबल आहे बघ. नाही 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 हे नाही, आपल्यासाठी. माझे आहेत ते. हे घ्या. माझे आहेत ते. शिवा, माय लकी फ्रुट्स. हे घ्या. हे नलुगडे पण असेच सफरचंद असतात ना? सफरचंद सगळीकडे सेमच असतात. हे चांगलं घेतलंय सा, हे चांगलं आम्ही पण घेतोय. हा ऍक्च्युली ते मी तुम्ही खा, काही हरकत. मी चांगलंय चांगलंय चांगले चांगले. कुठून आणले? काश्मीर. काश्मीर वरनं का आणू? चांगलेच, मला मार्केट मधून आणले. मग खालून आणले. आपल्यासाठी. आजी आजी नाही नाही, सॉरी. शिवा शिवा, सॉरी, हळू ना जरा. अगं ते सवयी गप्प बस. त्याला डिस्टर्ब. काय नाही, तुम्ही हळू बोला जरा. शांत बसूया. शांत बसायला काय? बोला शांत बस. शांत बसूया त्याला काय? ते पण जरा हळू करा. नाही नाही, ते त्याला नाही डिस्टर्ब झालं पाहिजे, बस बाकी काय नाही. लग्न झालंय तुमचं दोघांचं? लग्न हो 2 वर्ष झाली. मंगळसूत्र नाही गळ्यात? खरं नाही ग दिसत. हे बघ, सवाष्णीच्या जातीने ना एक काचेची बांगडी तरी हातात घालावी. नाही ऍक्च्युली ते घरात कोण नव्हतं ना, तर नाही. असू दे, हल्लीच्या पोरांचं काय सांगता येत नाही. कशी लग्न झालंय का? लग्न मला तेच विचारलं त्यांनी आज. तेच विचारलं तिकडे, तेच चालू. आजी त्यांना सांगा ना. इकडे बसावं तुम्ही. बसायला काय बसूया? आपण इकडेच बसूया त्याला काय? तुम्ही बस. काय रे पोरांनो, घरनं काम करता काय? हा, घरनं करतो. ती वर्क फ्रॉम होम करते आणि मी ट्रेडिंग करतो. शेअर माहितीये का तुम्हाला? मी काय बोलतो, काय काम बिम करता की घरूनच असतं सगळं? तेच चाललंय सगळं आजोबा. तेच बोलतोय आम्ही. तुमचं ना हे संपवा पहिले. हे घ्या, घाला, कानात घाला. कंटाळा येतो घालायला. मशीन आहे तुमच्याकडे? आहे. मगाचपासनं का नाही घातलंय? नाही तर बस मध्ये पडतं रे, बाकी काय नाही, ते कंटाळा. हुळहुळत ना कानात त्यांच्या. कशाला हुळहुळायला लागलं ना आता मोठमोठ्याने बोलून बोलून. आई बाळा, पण आता सांग, त्यांना ऐकू येत. आम्हाला कळत नाही. सांग ना काय ते करतोयस ते. अहो, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करतो. शेअर्स विकत घेतले जातात, विकतात परत. माहितीये का तुम्हाला? माहितीये माहिती. अरे ते नाही का आपण पाहिलं होतं ते नाही काय, ही लोक घोटाळे करतात, आपल्याकडे काय गरिबांना लुबाडतात नाही काय? आजोबा, हे असलं काहीतरी बोलू नका. शेअर मार्केट म्हणजे घोटाळा हे असते तुम्ही डोक्यात ठेवता, मग मराठी माणूस ना इन्व्हेस्ट करायला घाबरतो. असं काही नाहीये आता.
आणि सॉरी थोडं हे पण प्लीज जरा शांत बसा. सॉरी कशाला मी बोललो चुकीचं तू बोलला त्याला काय सॉरी काय त्याला काय तर जरा शांत बसा. मार्केट खूप वॉलेटाईल आहे शिवा. कधीही वर खाली होऊ शकतं. मला लक्ष देऊ दे प्लीज. हा अमीरदा हा. वांगणकर आहेत वांगणकर. वांगणकर नाही आहेत अमीर. थांबा ना जरा. पडला एके काय पडला काही नाही काय. अरे नाही ना माझं लक्ष नव्हतं रे. कोणतरी आलंय घर. ठीक आहे वाढेल ना. हा ठीक आहे. हो ठीक आहे चल. काय एके आई ना एके स्ट्रॉबेरीज मला म्हणून. पाव किलो मागव. स्ट्रॉबेरी शिवा आजोबा तसं नसतं ते. नाही तसं नाही. तुम्ही प्लीज आजी प्लीज सांगा ना त्यांना. थांबा ना हो, चिडचिड त्यांचं करेल. काम चालू आहे ना. थांबे आपला काय त्याचं पीक आवर आहे ना आजोबा तर त्याला डिस्टर्ब केलं नाही. ऑलरेडी लॉस मध्ये आहे ना तो. हे काय आपलंच आहे हे घ्या. माझं लकी दे. फरसाण बदाम खा. सांगत होतो तुला वायफायची रेंज ती तिथे बेडरूम ना. पर्यंत घे. हे मस्त शिमलावर आणलं का नाही आणले खालून आणले तो. लॉस झालाय इथे 10,000चा. आजी सॉरी आय एम सो सॉरी. तू काम कर आजोबा माझा ऐका. तो खूप महत्वाचं काम करतोय आजोबा. तुम्ही सारखं कसं सांगू तुम्हाला. शेअर मार्केट म्हणजे काय तुम्हाला एक्सप्लेन करते आधी. कसं असतं एक कंपनी असते त्याचे शेअर्स असतात. शेअर्स म्हणजे काय आपण असं समजूयात पार्ट असतात हा छोटे छोटे. तर ते लोक ना असे विकत घेतात ते आणि मग त्याचे भाव वाढले त्याच्यावरचं प्रॉफिट काढून घेतात आणि लगेच ते शेअर विकून टाकतात. म्हणजे प्रॉफिटचे पैसे मिळतात आपल्याला. तासाला 1,000 रुपये काढतो तो. हजारोने पैसे कमवतो तासाला 1,000. तासाला. घरात चड्डीवर का बसलाय. चड्डीचा काय संबंध आजोबा. मग म्हणजे पैसे आहेत मग चड्डीवर नाही फिरायचं. मोठमोठे बिझनेसमॅन चड्डीवर असतात. ऐक ना राजा ह्यांचं काय ऐकू नको. हे कुठेही काही बडबडतात. माझं ऐकशील तर एक सांगू का. म्हणजे एक आजीच्या मायेने. आजी मानतोस ना मला. नाही ऐक वाटतं असं बोलू नका रे. बघ म्हटलं तर घे. बघ माझं काय म्हणणं आहे. हे असे तासाला 1,000 रुपये कमवतो कशाला करतो हे बघ. घामाला पण हल्ली पैसा भेटत नाही. आता यांना एवढं कष्ट केले काही नाही रे पैसा बिसा. मस्तपैकी नोकरी कर काय. 10,000 रुपये महिन्याला कमव. हक्काचा पगार घे. काय पहिला पगार आला की पहिली पॅन्ट घे. अरे काय तुम्ही माझ्या पॅन्टवर आहे तो. पॅन्ट नाही घेतली तर काय आयुष्य नाही जाणार आहे पॅन्ट. अरे असं काय चड्डीचा उद्या मी चड्डीवर तुझ्या घरी आलो तर चालेल. तुम्ही येऊच नका ना घरी माझ्या. तुम्ही फुल पॅन्ट लुंगी अरे असं नाही. पायजमा काही घालून येऊ नका. काय होतं अंगणात बसू ना अंगणात चड्डीवर मच्छर हे बोके एवढे मच्छर ग चावतात तिथे गप्पा गप्पा. आजोबा आता अंगणात आहोत आपण. 4 भिंती आहेत की नाही आणि ते मच्छर नाही आहेत. आणि आले ना तरी मी काहीतरी बोडोमास बॉर्टिन वगैरे काहीतरी लावेन. प्लीज तुम्ही थांबा. ते खूप महत्वाचं चालू आहे. थांबतो त्याला काय थांबतोय. ए पण बाळा येते ऐक ते नोकरीचं लक्षात ठेवा. ते हे नको करूया. क्षणिक आजी तुम्हाला काय वाटतं का मी काय करतो. हो काय बोल. मी खूप रिसर्च केलाय कळलं का आधी. एवढा म्हणजे खूप अभ्यास आहे माझा म्हणून मलाही येतं. कोविडच्या आधी MHJ नावाचा शेअर विकत घेतला होता. 10 रुपयाचा शेअर होता तेव्हा. आता कोविड नंतर 5 वर्षात 5,000% प्रॉफिट. एवढं म्हणजे बघा. MHJ टूर्स, MHJ ट्रॅव्हल्स, MHJ इंडस्ट्रीज, MHJ फ्रँचायझी, MHJ एअरलाइन्स ते MHJ भाजकी मशिरी इथपर्यंत चाललंय त्यांचं. एवढं हातपाय पसरले. हातपाय पसरले. 25,000 इन्व्हेस्ट केले होते मी. आता किती आहेत माहितीये काय. 12.5 लाख. 12.5 लाख. 12.5 लाख एवढे. मला प्रॉव्हिडंट फंड पण नाही मिळाला एवढा. 12.5 लाख. आता काय किती मग आमचे पण लावा ना त्याच्यामध्ये. तुमचे काय एवढंच नाही. हे तर माझे लॉंग टर्म आहेत. दिवसाला तर मी हा बघा वेट क्लाउडचा शेअर तुम्ही कधी आलात. 7 मिनिटं झाली हो. वेट क्लाउडचा शेअर विकत घेतलेला तेव्हा 100 घेतलेले 2,000 ला होता. आता बघा 2040 ला आहे. 40 रुपयांनी वाढला एक शेअर. म्हणजे 100 शेअर 4,000. आता मी एंटर दाबलं ना 4,000 बँकेमध्ये. दाबा मी दाबू दाबा हे बटन दाबा. बँके 4,000. 4,000 मिळाले. 7 मिनिटात. अरे 4,000 मिळाले. हे डेंजर आहे. विचार करून केलं ना सिस्टमॅटिक रिसर्च करून अभ्यासपूर्वक की बरोबर फायदा आहे याचा. तुम्ही नाही लावले माहिती नाही ना काय आपल्याला. आपले आमचे पण लावा ना पैसे. ते नाही काय बोलले ते रिस्क. हा जरा रिस्क आहे याच्या. रिस्क आहे तो इश्क आहे. म्हातारी. अरे एवढं बोलतो तर लावा बाबू लावून टाक.
लावून टाक काय व्हायचं तर उदे. असं नाही लावून. अरे मैं नहीं डरता रिस्क तो इसके हे घे 20 रुपये लावून टाक घे. लावतो बघूया गेले तर गेले काय होतं मटका खेळतोय का आजोबा? तसं नसतं. खूप रिस्क आहे. तुम्हाला फक्त असं वाटत असेल की पैसा पैसा, असं नाही. अभ्यास करून करायचं. 5 लाख रुपये लाव. ऐक माझे 20 रुपयात नको खेळू. 5 लाख रुपये लाव. 25,000चे 12.5 लाख झाले, मग 5 लाखाचे कोट्यांनी होतील माहितीये का? लाव लाव. ऐका आता आजी, जो तसं ऍक्च्युली खरं तर असं नसतं. खूप प्रोसिजर असते त्याच्यासाठी. करा. पण डीमार्ट अकाउंट काढावं लागेल ना आजी आधी. काढा ना मग. काढूया. अरे नाही आजोबा, आणि तुम्हाला जे काही MHJच्या ह्याच्यावर लावायचे आहेत ना, आता त्या कंपनीवर लावून उपयोग नाही. आता स्टॅग्नंट झालाय शेअर त्याचा जरा आता तो एवढाच वाढू शकतो, ह्याच्या पलीकडे नाही जाणार. म्हणजे तेच सुरू आहे ना सगळं, त्यामुळे आता ना फेरफार मोठी झाली ना कंपनीमध्ये तरच काहीतरी होऊ शकतं. तो बोर्ड मेंबर आहे विराज जगताप म्हणून, त्याच्या हातात आलं ना ब्लड बाथ. 1000%, 5000%, 10,000% प्रॉफिट मतलब बोलोय मत. ऐकलं मी. डिव्हिडंड म्हणजे डिव्हिडंड. याचं नाव ऐकलं मी. डेंजर, नावच किती डेंजर आहे विराज जगताप. तुम्हाला पण माहिती नावातच लिडरशिप आहे एकदम. त्यांना पण माहिती. पण लावा ना आमचे, लावा ना आम्हाला पण कमवू दे. नाही, नाही, अहो तसं नसतं आजी. तुम्हाला हे बघ, तसं नसतं. हा बरोबर, तुम्ही कमवा लाखोनी, आम्ही जरा बोलायला लागलो की कारण देतो. आजी. आम्हाला म्हाताऱ्याला पण कमवू दे ना जरा. आजी 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 आता ना कसं आहे ना, तुम्हाला फक्त प्रॉफिट दिसतोय, माझे लॉसचे पण आहेत. हा. बघा इंट्राडेला आत्ताच एक स्ट्रॉबेरीज घेतलाय, 1 लाखापर्यंत डाऊन झालोय मी. हा शिंदिदा डाबा फ्रँचायझी, ती पण 1 लाख रुपये डाऊन झालोय. हे भोजने टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हा तर म्हणजे ना मला कळतच नाही बाबा. आम्ही का शेअर विकत घेतो ना, माझं मला माहित नाहीये. तो पण 1 लाख रुपये डाऊन आहे. वाढतील कधीतरी याच्या अपेक्षेने ठेवले आहेत, बघू आता. अरे एवढं काय टेन्शन घेतो, वाढतील ते जरा काय. तू मग एक बटन दाबलं वाढले, हे बघ आता पण दाबून टाकलं वाढले. आजोबा काय झालं? ह्यांनी शेअर विकले माझे. 3 लाख लॉस असलेला शेअर तुम्ही कशाला घेतलास तू यांना घरात? वाट लागली सगळी माझी आता. मला काय बोलतो, माझ्यावर काय चिडतोय? तू गेलास त्यांच्या जवळ. मी काय केलं त्यांच्या जवळ? तू छानपणा करायला शिकवायला गेलास ना त्यांना. मी उत्सुकतेने विचारत होतो त्यांना, ते मला उत्सुकतेने विचारतोय. तू दाबायला सांगितलं. 3 लाख रुपये गेलेत आपले. तुझ्यामुळे झालं, तू त्यांना आत घेतलंस. माझ्यामुळे कुठली तू गेलास ना. मी सांगतो मी सांगतो नाही, तू घेतलं. अरे गप्पा बसा रे, भांडू नका, गप्पा बसा. त्यामुळे भांडतोय आम्ही आजी. अरे होईल, परत चढेल तुझा वरती शेअर. काय तू सांगेल वरती जा ना. ऐक माझं, हे बघ बेटा, खाली हात आये था, खाली हात जाएगा. एक पलका जी ना, चल बाहेर वा. प्लीज बाहेर वा. तसं नाही, मला सांग किती लागतं, किती आपल्याला? 40 किलो लाकडं, तेवढी अमोली बाद झालं. बाकी काय करायचं? तुमची वेळ झाली आहे ती लाकडं जमवायची. प्लीज जा तुम्ही, प्लीज जा. असं नाही बोलू. अरे आजी आजोबा मानतो ना तू आम्हाला. नाही म्हणत मी तुम्हाला. आजी आजोबा आल्यावरच काय बाई पोर आहे, आपलं बटन दाबलं मला. कशाला दाबायचं? हॅलो वांगणकर. हॅलो. अहो तुमचे राजदेव, काय ते दोघं आलेत का तिकडे आमचे? अहो तुमचे ते 2 कोण म्हातारी घेऊ नको घरात, घेऊ नको. अहो ऑलरेडी आहेत ते घरात. काय सांगतोस? काय सांगतो म्हणजे? तुम्ही कुठे आहे? मी खाली हॉटेलात बसलो हिच्या बरोबर. अरे मग वर या ना तुम्ही. अरे नाही, ते येणार म्हणून आम्ही हॉटेलात बसलो खाली. अरे ते फार बिंडोक माणसं आहेत दोघं. अहो बिंडोक म्हणजे 3 लाखाचं नुकसान केलंय त्यांनी माझं. अरे हे तर काहीच नाही. म्हणजे माझ्याकडे गेले वर्षभर येत आहेत त्यांच्या बहिणीसाठी स्थळ पाहायला पत्रिका घेऊन. 58 वर्षाची. तो जो पुरुष आहे त्याच्यापेक्षा प्रचंड कुरूप आहे ती. अहो सांग आता कसं जुळवायचं? अहो हे मला आत्ता सांगताय तुम्ही वांगणकर. फोन ठेवा तुम्ही. तू घेतलं कशाला बाबा? अरे मला काय, तुम्ही फोन ठेवा. आले नाही आले तुम्ही, ते निघा तुम्ही. वांगणकरांचा नव्हता फोन. निघा, मला काही माहित नाही. निघा. माझे 20 रुपये द्या आधी. मगाची घेतले मला. 40 हे घ्या, 40 घ्या आणि निघा. चला. फुकटचे पैसे नको. 20च्या 40 कशाला? मी माझ्या मेहनतीने कमवेन. काय? मी माझं एंटर बटन दाबेन. वा वा वा, MHJ ब्रँडचा विजय असो. खूपच भरघोस प्रॉफिट झालेलं ऐकून फार मजा आली आणि खूप भारी झाला परफॉर्मन्स. बघूया आपले हास्यरसिक काय म्हणतात. एंटर. मस्त होता विषय. मला असं वाटतं की आपल्याकडे जोपर्यंत पांढऱ्या केसाचा हंसल मेहता आहे तोपर्यंत आपल्याकडे कुठल्या स्किटमध्ये स्कॅम कधी होणार नाही आणि आपला शेअर कायम वरच जात राहणार. त्याची काही
त्याचं काही टेन्शनच नाही म्हणजे आपल्याला 10 वर्ष आपला शेअर वरती 7-8 वर्ष चालूच आहे वरती, तो वरतीच जात राहणार. आणि आपल्या काय म्हणूया चढ्या क्रमामध्ये आमिरचा शेअर फार महत्त्वाचा आहे, त्याचा बँडचा शेअर फार महत्त्वाचा आहे. नाईस परफॉर्मन्स, नाईस कॉन्सेप्ट, मजा आली, खूप मजा आली. आणि ते जे स्पष्ट नाही म्हणालास ना, मी परत नाही मला आजी मानतोच नाही मानत, स्पष्ट वक्तेपणा इतका भावलाय मला की क्या बात. मजा आली, खूप मजा आली. निर्मितीताई, तू काय चालीचा माणूस आहेस. तू ते चालत आलास तेव्हाच आम्ही खुश झालो. हे असे आगंतुक तुम्ही का घरात घेतले मुळात. हां, हिनी घरात घेतले, पण खूप मजा आली. याच्यातलं फार ज्ञान नव्हतं मला शेअर मार्केटमधलं, ते मिळालं. थँक्यू आमिर. ते ज्ञान मिळालं आणि तुम्ही मज्जा केलीत. म्हणजे तुझं इथे नुकसान झालं असेल या स्किटमधल्या शेअरमध्ये, पण इथे हास्याचं मार्केट मात्र वधारलंय. वा वा वा. खूप मस्त, वा वा छान. वा, क्या बात है. तर मंडळी, हास्याच्या या घडामोडी अशाच घडत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.